कालका टू सिमला मी जात होते. 5 5 तासांचा तो माझा ट्रॅव्हल. त्यामध्ये माझ्यासमोर 3 वर्ष आणि 5 वर्षांचा असे 2 भावंड बसलेली होती आणि दोघांच्याही हातामध्ये मोबाईल होते. पूर्ण 5 तास दोघेही जण त्या मोबाईलमध्ये गुंतलेले होते, गेम खेळत होते. इतकं निसर्गरम्य वातावरण आणि त्या टॉय ट्रेनमध्ये त्या प्रवासाचा ते काहीही आनंद घेत नव्हते किंवा बाहेर सुद्धा बघत नव्हते. म्हणजे निसर्गाशी ते कनेक्ट होत नव्हते. पूर्णपणे त्या मोबाईलमध्ये गुंतले होते. सोबत त्यांचे आई वडील पण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. तर हे सगळं बघून मला जास्त काळजी वाटली की ती त्यांची बसण्याची ढब बघा आणि ते किती मन लावून त्याचं म्हणजे त्यांना तहान भूक सुद्धा विसरले ते. प्रवासात मुलं किती त्रास देतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, खिडकीच्या बाहेर बघतात पण त्यातली एकही गोष्ट ते करत नव्हते. मी स्वतः त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण मला कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आलेला नाही. मला ते फार काळजीचं वाटलं वातावरण. ते एक आणि एक 2-3 वर्षांपासून आमच्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला 11वी-12वीचे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचं फॅड फार आहे आणि त्या मोबाईलचा ते काय उपयोग करतात तर ते सगळे त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते आम्ही सोडवता 3 वर्षांपासून परेशान आहे. मोबाईल घेऊन येतात, कोणत्याही एखाद्या कोपऱ्यात बसतात, इकडे लपतील तिकडे लपतील, क्लास बंक करतात आणि त्यांचे मग बाहेरचे मित्र, त्यांच्यासोबतचे त्यांचे व्यवहार, त्यातून मग त्यांच्या रात्री अपरात्री चालणाऱ्या पार्ट्या, म्हणजे जनरेशन एक चुकीच्या मार्गाने जात आहे. आणि होत काय आहे, पॅरेंट्स कॉलेजमध्ये येऊन आम्हाला प्रश्न करतात की विद्यार्थी आमचा यावेळी आला होता, घरी पोहोचला नाही, पण त्याचे बाहेरचे जे रिलेशन्स आहेत त्याबद्दल कोणीही म्हणजे पॅरेंट्स पण बोलत नाही की मोबाईल आपण दिला आहे पण आपले विद्यार्थी काय करतात आहे. आणि अजून एक कारण हे आहे की आपण सायन्सचा वापर करायला लागलो आहे. म्हणजे भाषा वापरायला आपल्याला जड जात आहे असं मी म्हणेन. तर पहिली स्लाइड. चेंजिंग यूज ऑफ लँग्वेज. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत पण आपली भाषा आपण कितपर्यंत डेव्हलप करतो आहे ते बघा. फर्स्ट, आय लव्ह यू. हे मी खूप साधा शब्द घेतलेला आहे. आय लव्ह यू सगळ्यांना समजावं म्हणून. आय लव्ह यू आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणू शकतो आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या व्यक्तीला पण म्हणू शकतो. तर पहिल्यांदा आपण एक ऑथराइज्ड लँग्वेज जी आहे इंग्लिशची ती आपण ही अशी वापरत होतो. नंतर आय लव्ह यू चा LAV झालेला ही भाषा विद्यार्थी आता वापरतात आहे. नेक्स्ट LUV झालेला आहे. नंतर ILVU म्हणजे भाषेचं सौंदर्य आहे ते आपण कमी करतो आहोत का इकडे आपण जातो आहोत. लव्ह यू इथपर्यंत ठेपलेलं होतं. नंतर आपण तर सायन्सच द्यायला लागलो सरळ सरळ. 1, 2, 3 खूप लव वाटत असेल तर आपण इतके सायन्स देऊन थांबतो आणि आता शॉर्ट मध्ये आलेलो आहोत लव वर. तर मला हे म्हणायचंय की हे सायन्स जे आपण सायन्स सिम्बॉल्स यूज करून राहिलो आपल्या आयुष्यामध्ये, हे सगळे सिम्बॉल बनवणाऱ्याचं क्रिएशनचं खूपच धन्यवाद आहे. त्यांनी खूप मेहनतीने हे सगळं केलेलं आहे. पण आपण आपल्या आयुष्यात वापरताना हे सिम्बॉल्स किती प्रमाणात वापरायचे ह्यालाही मर्यादा असायला पाहिजे. नेक्स्ट सर. हे सगळे सिम्बॉल्स आपल्या आयुष्यात आपण नेक्स्ट स्लाइड प्लीज. अजून पुढे अजून पुढे. म्हणजे हे इमोजीज आहे, स्माइलीज आहे, ह्या सगळ्यांचा आपण सर्रास वापर करतोय आपल्या आयुष्यामध्ये, व्यक्त होत नाहीये. म्हणजे आपण भाषेत कोणतीही गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि त्यामुळे आपल्यातला संवाद कमी होत आहे. लिहिण्याची हातोटी जी होती आपली ती कमी होत आहे. नेक्स्ट सर. म्हणून आता हे जे चित्र मी दाखवलेलं आहे हे साईन आहे 10,000 वर्षांपूर्वी स्टोन एज अश्मयुगातील जे लोक होते, जेव्हा चित्रलिपी होती म्हणजे भाषा तयार नव्हती झालेली, तेव्हा भाषा डेव्हलप नव्हती झाली, तेव्हा चित्रलिपीच्या साह्याने त्यांनी दगडावर कोरलेली ही चित्र आहेत. नेक्स्ट सर.
ह्याला प्रीहिस्टॉरिक पेंटिंग असे म्हणतात. हे गुहांमध्ये वगैरे तेव्हाचे लोक चित्रित करीत होते. वेगवेगळे सीन, तेव्हाचे जे जनावर असतात त्यांची ही चित्र होती. नेक्स्ट सर. कळपाणी जे गुरु राहतात म्हणजे त्यांच्या इमॅजिनेशननी त्यांच्या समोर जे दिसतं ते त्यांनी काढलेलं होतं. आणि आपल्याकडे आता इतकी डेव्हलप लँग्वेज असताना पुन्हा आपण त्या चित्रलिपीकडे जात आहोत का? भाषेचं सौंदर्य आपण गमावतो आहोत का, असं मला वाटतं आहे. म्हणून मी हे इथे जास्त प्रकर्षाने मांडलेलं आहे. नेक्स्ट सर. पुढे. हा, तर साइन आपण जी लँग्वेज वापरतोय ती आणि ही लँग्वेज प्रीहिस्टॉरिक काळातली लँग्वेज जी 10,000 वर्षांपूर्वीची होती, त्यामध्ये कुठेतरी साधर्म्य आहे. मग आपण अश्मयुगात जातो आहोत का, स्टोन एज मध्ये जातो आहोत का, हा प्रश्न मला पडलेला आहे. नेक्स्ट. म्हणून आता आपण रीडिंग कडे येऊया. या साइन लँग्वेजच्या बाहेर येतो आहोत. रीडिंग आपल्याला कसं डेव्हलप करेल ह्याच्याकडे. तर रीडिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. पहिले टेलिव्हिजन आला, तेव्हा टेलिव्हिजनवर खूप आपण कार्यक्रम बघत होतो. तेव्हाही टेलिव्हिजन घातक आहे का मुलांसाठी, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मास मीडिया, आता तर वेबसाईट वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्यामुळे किती वेबसाईटवर मुलं काय बघतात आहे, पोर्न साईट्स बघण्याचे प्रकार वाढलेले आहे. काल परवाच्याच पेपरला मी वाचलेलं आहे. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर 95% वाढलेलं आहे. पोर्न पाहणाऱ्या भारतीयांचे प्रमाण 95% वाढलेलं आहे. आणि त्यातली 70% मुले वयाची 10 वर्ष पूर्ण होण्याआधीच पोर्न व्हिडिओ बघत आहेत. म्हणजे इतकं सिरियस मॅटर हे होऊन राहिलेलं आहे. किंडल्स आणि ई रीडर. तर किंडल्स आणि ई रीडर मध्ये आपण पुस्तकं वाचतो, पण त्यांनी पुन्हा डोळ्याला वगैरे कसा त्रास होतो हे पुढे येईलच. ई बुक्स वाचतो आहोत मोबाईलवर, लॅपटॉपवर. आणि आता मोबाईल आलेला आहे, तर मोबाईलमुळे तर आपण आधीच सांगितल्याप्रमाणे खूप समोर गेलेला आहोत. तो आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑफ मोबाईल फोन. खूप मोबाईल आपण वापरतो आहोत, तर त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे. तर त्याच्याने डोकेदुखी होते आहे, हेडेक होतो आहे, इम्पेअर्ड कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी डिस्टर्बन्स. मेमरी डिस्टर्बन्स होते आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सगळं रेडीमेड मिळतं आहे, नजरेसमोरच उतरून फक्त पेस्ट करायचं आहे. त्यामुळे मेमरीमध्ये ह्याचा परिणाम होतो आहे. कल्पनाशक्ती ही कमी होईल आहे. फटीग, एक आळस असतं, इल हेल्थ, काहीतरी अस्वस्थ वाटत असतं. स्ट्रेस ऑन बॉडी, सतत एकाच पोझिशन मध्ये बसल्याने बॉडीवर स्ट्रेस येतो. स्लीपलेसनेस, त्यामुळे मग निद्रानाश वगैरे मुलांमध्ये हे पण निद्रानाश मुलांमध्येच नाही तर हे आम जनता आपल्या सगळ्यांसाठीच आहे. झोप कमी होते. आपण जेव्हा जेव्हा हे सगळे मोबाईल्स वगैरे वापरतो तेव्हा त्या टेक्नॉलॉजीचा आपल्यावर वायफाय कनेक्शन आहे, नेटवर्क कनेक्शनचा आपल्यावर परिणाम होतच असतो. हिअरिंग प्रॉब्लेम्स, सतत कानाला मोबाईल लावूनही आपल्याला हिअरिंग प्रॉब्लेम्स पण पुढे क्रिएट होतात किंवा सफर झालेले लोक पण आहेत. फेशियल डॅमेटिटीज, आपल्या चेहऱ्यावरचे जे मसल्स असतात त्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो आहे. सेन्सेशन ऑफ वॉर्म विदिन द ऑरल अँड बिहाइंड अराउंड द इयर. कानाच्या आजूबाजूला आपल्याला एक गरमाहट, थोडस 5-10 मिनिटं आपण जास्त जर कोणाशी बोललो तर आपल्याला ते जाणवतं. न्यूरो बिहेवियरल प्रॉब्लेम्स, मोबाईलमुळे कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टीज येतात. कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टीज याच्यासाठी मी याबद्दल हे म्हणेल की एखादी गोष्ट आपण वाचायलाही घेतली मोबाईलमध्ये किंवा बघायला गेली तर पुल अँड पुश टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत आपल्याला बाकीचे मेसेजेस येत असतात सतत, की हे तुम्ही हे पण बघायला पाहिजे, तुम्ही हे पण बघायला पाहिजे. आणि चुकीचे मेसेजेस जास्त समोर येतात. तर ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला लागत नाही. आपण त्यावर बुक बघत असू किंवा मॅगझिन्स जरी वाचत असू तरी पण आपल्याला हे बाकीच्या गोष्टी पुश करत असतात की तुम्ही हे पण बघायला पाहिजे. म्हणजे जे आपण वाचतो आहोत किंवा बघतो आहोत त्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. या व्यतिरिक्त अभ्यासामध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. डिप्रेसिव्ह सिम्पटम्स आणि बरंच काही. हे सगळं झाल्यामुळे मग आपल्याला डिप्रेशन येतं.
कारण अभ्यासात आपण कमी पडतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, तर आपण त्यातून बाहेर पडत असतो. नेक्स्ट प्लीज. इनकल्केटिंग रीडिंग ॲज अ हेल्दी हॅबिट. मग आपण ह्या सगळ्या गोष्टीतून त्यातल्या त्यात आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतो का? त्यासाठी इनकल्केटिंग रीडिंग आपल्या हॅबिटमध्ये आपण कसं एक्सेप्ट करायला पाहिजे किंवा कशी सवय लावायला पाहिजे किंवा रीडिंगने आपल्याला काय फायदे होतात, चांगले फायदे होतात, त्याबद्दल आता बोलूया. रीडिंग हॅज ग्रेट इम्पॅक्ट ऑन अवर थिंकिंग प्रोसेस. वाचनाने आपल्या विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये खूप प्रभावी परिणाम घटक आहे ते. तर रीडिंग करत असताना फक्त रीडिंग करून उपयोग नाही, रीडिंग केल्यानंतर ते अंडरस्टँडिंग आपल्याला ते समजणं गरजेचं असतं. ॲसिमिलेशन ऑफ रीड मटेरियल, ज्यातून आपण वाचतो त्यातून आपण काहीतरी घेत असतो आणि त्यानंतर शेवटची प्रोसेस आहे रायटिंग. म्हणजे रीडिंग, अंडरस्टँडिंग, ॲसिमिलेशन ऑफ रीड मटेरियल अँड रायटिंग, ह्या 4 प्रोसेस मधून पूर्ण रीडिंग हे होत असतं. ह्या 4 घटकांमधून आपल्याला जायला पाहिजे. तर मुलांमध्ये आपण हे कसं काय हॅबिट डेव्हलप करणार, त्याआधी आपल्याला घरापासून सुरुवात करायला पाहिजे. तर त्यात फॅमिली रीडिंग. फॅमिली इज द फर्स्ट स्कूल ऑफ चाइल्ड. कोणतंही लहान मुलं असू दे, त्याचं पहिली शाळा ही त्याचं घर असतं. चाइल्ड सोशल एन्व्हायरमेंट इज द फॅमिली. फॅमिलीतल्या वेगवेगळ्या व्यक्तींकडूनच सोशल एन्व्हायरमेंट त्यांचं तयार होत असतं. ते घरातले आजी आजोबा असू देत, आई बाबा असू दे, मामा मावशी असू दे, कोणीही असू देत, हे त्याचं सोशल एन्व्हायरमेंट असतं त्या घरापुरतं. टचिंग अँड इंटरॅक्शन स्टिम्युलेट्स द बॉन्ड बिटवीन पॅरेंट्स अँड चाइल्ड. तर टचिंग अँड इंटरॅक्शन. टचिंग म्हणजे लहान मुलांना आपण प्रेमाने जवळ घेतो आणि त्याला त्याला ते जाणवतं की आपण सेफ हँडमध्ये आहे किंवा आपल्याला हे एक आधार देत आहे. आणि इंटरॅक्शन जे बडबड गीतं किंवा बोलणं असतं, त्यातून त्यांचं वडिलांसोबत आणि पॅरेंट्स सोबत त्यांचं एक नातं निर्माण होतं, एक बॉन्डिंग निर्माण होतं. अँड डेव्हलप चाइल्ड इमोशनल ॲबिलिटीज, आणि त्यांच्या इमोशनल ॲबिलिटीज की नाही, हे माझं सुरक्षित स्पेस आहे, मी इथे सुरक्षित आहे, हे त्यांना जाणवतं. आपल्या ते स्पर्शातून असू दे किंवा इंटरॅक्शन मधून असू दे. नेक्स्ट प्लीज. While parents hug or read a child, the child activates its imagination at the same time, absorbing the warmth and affection of its parents. मुंबई पुण्याला Parents, बघायची एखाद्यास. parents जेव्हा आपल्या किड्सला जवळ घेतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण इथे सुरक्षित आहोत आणि त्याच्या सेन्सेशन मधून, स्पर्शामधून त्या चाइल्डला एक वेगवेगळ्या प्रकारचं इमॅजिनेशन पण येतं की नाही, आपण इथे सेफ आहोत. आता एक कांगारू मेथड यूज होते आहे. प्रेग्नन्सी नंतर ते छोटं न्यू बॉर्न बेबी हे आईला छातीला 2-3 तास टच करून ठेवतात. हा पण एक रीडिंगचाच प्रकार आहे की त्यांचं अफेक्शन हे लवकर व्हावं. आई आणि पॅरेंट्स हे, आई समजा सिरियस मध्ये असेल, मोड मध्ये असेल किंवा ती त्या लायक नसेल तिच्या किडला घ्यायला, तर वडील सुद्धा हे काम करू शकतात. हे सायन्सने आता प्रूव्ह केलेलं आहे की तेव्हाचा जो स्पर्श आहे तो एक अफेक्शन देतो आणि त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं किड्स आणि पॅरेंट्सचं. टू प्रमोट इमोशनल डेव्हलपमेंट इन्क्लुडिंग चॅटिंग विथ द चाइल्ड. लहान मुलांशी बोलताना आपण बघतो, 2-3 महिन्याचं बाळ झालं की आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतो आणि तोही आपल्याला काही ना काही प्रत्युत्तर देत असतो. तर इथून ते चॅटिंग सुरू होतं लहान मुलाचं. आपण बोलतोय, त्याला वाटतं आपणही काहीतरी केलं पाहिजे, तोही वेगवेगळे आवाज काढत असतो. तर ही सगळी रीडिंगचीच प्रोसेस आहे. किड्स पासून ही रीडिंग आपणच निर्माण करत असतो की त्यांनी ते कसं बोलायला पाहिजे. टू डेव्हलप द ॲबिलिटी टू रीड अँड कम्युनिकेट क्लिअरली. त्यामुळे काय होतं की ते मूल चांगल्या प्रकारे बोलू शकतं. त्याच्यात म्हणजे बोलण्याची जी स्टाईल आहे ती डेव्हलप होते आणि कोणाशी कसं बोलायचं.
तर हे सगळं त्याला येतं. म्हणजे आपण आजकाल लहान मुलांचे व्हिडिओ वगैरे बघतो, तर ते आई-वडिलांसारखे भांडण्याचे सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. म्हणजे ते आपल्याला फॉलो करतात, बघत असतात आणि त्याप्रमाणे ते करायचा प्रयत्न करतात. ट्रेन द किड्स टू रीड ॲज अर्ली ॲज पॉसिबल एज ऑफ 3. 3 वर्षाचं बाळ झालं, मुलगा झाला, की त्यांना आपण वाचनासाठी डेव्हलप करू शकतो. तेव्हापासून म्हणजे पुस्तकं देऊन वगैरे आपण त्यांना सोय करू शकतो त्यांची. ब्रिंग चिल्ड्रन टू द निअरेस्ट लायब्ररी एव्हरी वीक. घराजवळची कोणतीही लायब्ररी असेल तर तिथे आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. 3 वर्षानंतर ते तेवढे डेव्हलप झालेले असतात, पुस्तकं हाताळू शकतात. न्यूजपेपर पण घरातले ते चाळायचा प्रयत्न करतात. फाडत असतील नक्कीच, पण ती एक पहिली प्रोसेस आहे, की आपण कागदाला ते हाताळतात आहे आणि त्यातले कलरफुल फोटोज ते बघत असतील. तर ही सुरुवात झाली रीडिंगची. स्टोरी टाईम एव्हरी नाईट. रात्री आपण मुलांना झोपवताना गोष्टी सांगणे ही रीडिंगचीच एक पद्धत आहे. त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता डेव्हलप होत असतात. मेक अ बुक ॲज अ गिफ्ट. जेव्हा केव्हा आपल्याला मुलांना काही द्यावंसं वाटतं, तेव्हा आपण त्यांना पुस्तकं भेट देणं हे जास्त महत्वाचं आहे. चॉकलेट्स वगैरे देतो, पण त्याचा आपण नंतर खूप अतिरेक होतो आणि आपणच म्हणतो, "नाही, चॉकलेट आता खायचं नाही." पण पुस्तकांच्या बाबतीत तसं होणार नाही. आपण पुस्तकं देत आहोत, त्यांना गिफ्ट म्हणून देत आहोत आणि वर्षातून 3-4 वेळाही केलं, तरी पण त्यांना एक क्युरिओसिटी निर्माण होईल, की आता पुढच्या वेळेस मला पप्पा कोणतं पुस्तक देणार? म्हणजे ही त्यांची कल्पना समोर होऊन जाईल आणि कदाचित ते डिमांड करायला लागतील, की "नाही पप्पा, मला हॅरी पॉटर आता पुढच्या वेळेस देणार." तर अशा प्रकारे अ, मुलांमध्ये रीडिंग हॅबिट डेव्हलप करण्याच्या ह्या प्रोसेसमध्ये क्रिएट अ सेपरेट रीडिंग एरिया. घरातला एखादा कोपरा आपण रीडिंगसाठी सेपरेट तयार करू शकतो. टेबल खुर्चीच असेल किंवा सगळेच आई-वडील बसून बगीच्यातही असेल, आपण एक एरिया डेव्हलप बाजूला व्यवस्थित तयार करू शकतो. गिव्ह हिम एक्सेस टू बुक्स. घरातली पुस्तकं त्यांना चाळू द्यात. जिथे जातील तिथे पुस्तकांच्या दुकानातही जात असतील, लायब्ररीमध्ये जात असतील, तर त्यांना पुस्तकं चाळू द्यायला पाहिजे. सेट असाइड टाईम फॉर रीडिंग. दिवसातला 1 तास तरी आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा एक डेफिनेटली बसायचंच मुलांना घेऊन रीडिंगसाठी. जसं आपण टीव्ही ओपन करून बसतो, नाही यावेळी मला टीव्ही बघायचाच असतो. पण तसाच रीडिंगसाठी पण एक योग्य वेळ आपण डिसाईड करायला पाहिजे, असाइन करायला पाहिजे. एन्करेज रीडिंग वन गुड बुक. त्यांना कोणतंही एक चांगलं पुस्तक वाचण्यासाठी एन्करेज करायला पाहिजे. रीडिंगच्या ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. होऊ शकतं कॉमिक्स मधले ते फक्त चित्रच बघतील त्या स्टेजमध्ये. तर ते त्यांना बघू द्यायचं आणि त्याच्यावर त्यांना बोलतं करण्याचा पण प्रयत्न करायचा. स्पेंड रीडिंग टाइम विथ युअर चिल्ड्रन. मुलांसोबत जास्तीत जास्त काळ राहायचा. या 3 वर्षाच्या काळामध्ये मूल काय वाचू शकणार आहे? तर त्याला आपण वाचण्यासाठी मदत करण्यासाठी त्याच्यासोबत वेळ घालवणं फार गरजेचं आहे. मेक रीडिंग फन. मेक रीडिंग फन. मुलांमध्ये कॉमिक्स वाचताना वेगवेगळे ॲक्शन आपण करू शकतो. वाघ कसा करतोय, आपण लहानपणापासून शिकवतो त्यांना, हाव, टायगर कसा करतोय, डॉग कसा करतोय आहे. तर हे असं करून आपण मुलांमध्ये एक मजा पण निर्माण करू शकतो रीडिंगमध्ये. हे पण आपण अंतर्भूत करू शकतो. डिस्प्ले बुक इन होम. घरांमध्ये पुस्तकं अशी ठेवा, की आपल्या मुलांना ती सहज दिसतील. मेक देम जॉइन अ लायब्ररी. त्यांच्या चाइल्ड लायब्ररी पण असते. जिथे-जिथे पब्लिक लायब्ररीज असतील, तिथे चाइल्ड लायब्ररीचा पण सेक्शन असतो. ती पण त्यांना आपण जॉइन करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर लाऊड रीडिंग. लाऊड रीडिंग युजिंग अप्रोप्रिएट साउंड्स, इंटोनेशन, पॅटर्न ऑफ स्पीच. लाऊड रीडिंगमुळे काय होतं, की आपला योग्य आवाज, इंटोनेशन, पॅटर्न ऑफ स्पीच, बोलण्याची जी काही पद्धत आहे, आपण एखाद्या शब्दावर किती भार देतो, कोणता शब्द कसा वापरतो, हे मुलांना कळतं. हेल्प टू डेव्हलप टोन ऑफ व्हॉइस मॉड्युलेशन, करेक्ट प्रोनाउन्सिएशन. आणि मुलांना योग्य उच्चार कळतात. एकेका शब्दाचं टोन कसा असायला पाहिजे हे कळतं.
प्रोनाउन्सिएशन परफेक्ट होतात त्यांची. टू हेल्प शार्पन अँड अपडेट नॉलेज, हे सगळं त्यांचं नॉलेज अपडेट करण्यासाठी, त्यांच्यातली कल्पना शक्ती वाढण्यासाठी पण मदत करतं. टू डेव्हलप द लिसनिंग स्किल्स टू, त्यांच्या लिसनिंग पॉवर पण स्किल्स पण डेव्हलप होतात ह्यानी. आणि जेव्हा ते ऐकतील तेव्हा ते जास्त वाचतील पण, कारण ऐकणे ही सुद्धा रिडिंगचीच एक प्रोसेस आहे. त्यामुळे टू डेव्हलप द लिसनिंग स्किल्स हे पण रिडिंग मध्ये येतं. टू यूज द लँग्वेज इफेक्टिव्हली, भाषेचा योग्य वापर कसा करावा हे लाऊड रिडिंग मधून त्यांना कळतं. टू प्रिपेअर फॉर पब्लिक अपिअरन्सेस, त्याच्यातूनच मग त्यांना शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पीचेस ओरेशन मध्ये भाग देण्यासाठी आपण प्रवृत्त करतो. लाऊड रिडिंगमुळे आपण हे सगळं काही करू शकतो. रीडिंग इन स्कूल एज्युकेशन, प्रायमरी स्कूल्स दॅट द फाउंडेशन्स ऑफ गुड हॅबिट्स आर लेड. प्रायमरी शाळांमध्ये रीडिंग हॅबिट डेव्हलप करण्यासाठी शाळांनी प्राधान्य घ्यायला पाहिजे. पण आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये रीडिंगला सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर आपण पॅरेंट्सनी त्याचा आग्रह धरायला पाहिजे की तिथे लायब्ररी आवर राहील. जसं आठवड्यातून एक दिवस स्पोर्ट्सचा देतात, तसा आठवड्यातून 2 दिवस 2 तास त्यांनी लायब्ररीसाठी द्यायला पाहिजे, रीडिंगसाठी द्यायला पाहिजे, लाऊड रीडिंगसाठी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. टू मेक अवेलेबल व्हेरायटी ऑफ गुड कलरफुल अँड अट्रॅक्टिव्ह रीडिंग मटेरियल, लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या वयाच्या हिशोबाने कलरफुल पुस्तकं जी असतात ती त्यांना द्यायला पाहिजे. बुक्स विथ पिक्चर्स अँड स्टोरीज, त्यात पिक्चर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज असतील, अशा प्रकारची चाइल्ड पुस्तकं त्यांना द्यायला पाहिजे. रीम्स अँड शॉर्ट पोएम्स, ॲनिमल अँड नेचर स्टोरीज, त्यातल्या ज्या कविता असतात, ज्या छोट्या छोट्या पोएम्स असतात, त्यामध्ये पिक्चरायझेशन केलेलं असतं. त्यात ॲनिमल असेल किंवा नेचर असेल त्याच्याबद्दल पण तिथे स्टोरीज असायला हव्यात. अलाउड टू पिक अप, टच, हँडल अँड टर्न द पेजेस ॲज अँड हाऊ दे वॉन्ट टू, त्यांना जसं पाहिजे तसं त्या पुस्तकाबद्दल बरोबर त्यांना करू द्यायला पाहिजे. ते हातात घेऊन बसतील, ते चाळतील, हँडल करतील, पुस्तकं नुसतेच आलट पालट करतील, कळणार काही नाही, पण कधीतरी ते प्रश्न करतील की हे काय आहे. टू लेट चिल्ड्रन लुक्स ॲट बुक्स, चूज फॉर देमसेल्फ, त्यांना पुस्तकांकडे बघू द्या, त्यांना त्यांच्या हिशोबाने त्यांना चूज करू द्या, म्हणजे ते काही ना काही वाचायचा प्रयत्न करतील. जस्ट लुक ॲट पिक्चर्स अँड टेक्स्ट अकॉर्डिंग टू देअर लाईक्स अँड डिसलाईक, त्यांना त्यांच्या हिशोबाने ते करू द्यायला पाहिजे. इथे एक उदाहरण मी देईल की माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी रिटर्न गिफ्ट म्हणून पुस्तकं दिलेली होती आणि ती पुस्तकं मुलं स्नॅक्स खाण्याचं सोडून आपली पुस्तकं फक्त चाळत राहिली. त्यांना नंतर सांगायला लागलं, अरे चला खाऊन पण घ्या. म्हणजे इतका प्रभाव आहे. ते कलरफुल पुस्तकं बघितली तर मुलं नक्कीच त्याकडे अट्रॅक्ट होतील. टेलिंग स्टोरीज फ्रॉम बुक्स ॲडेड टू द प्लेजर डिराइव्ड, आपण मुलांना जे स्टोरीज सांगतो त्यामुळे सुद्धा मुलं पुस्तकांकडे अट्रॅक्ट होतात. प्रॉपर व्हॉइस मॉड्युलेशन, डायलॉग डिलिव्हरी अँड बीट्स ऑफ ॲक्शन विल एनहान्स द इफेक्ट ऑफ स्टोरी. गोष्ट सांगताना, आपण मुलांना सांगताना वेगवेगळ्या शब्द कसे वापरतो आहे आणि त्याचा व्हॉइस काय असेल, हे सगळं आपण त्या विद्यार्थ्यांना अफेक्ट करतं. रीड अलाउड द डिफरंट कॅरेक्टर्स फ्रॉम स्टोरीज, लाऊड रिडिंग मध्ये पण हे आलेलं आहे. आपण त्यातले वेगवेगळे कॅरेक्टर, घरातले वेगवेगळे व्यक्ती मिळून पण आपण ते डिस्प्ले करू शकतो, मुलांसमोर रीड करू शकतो. ऍक्टिंग आउट रोल्स हाही त्यातलाच प्रकार आहे. जसा एखाद्याने स्त्रीचा रोल करायचा, एखाद्याने सिंहाचा रोल करायचा, असं वेगवेगळ्या ऍक्टिंग मधून आपले आपले डायलॉग आपण मुलांच्या समोर प्रेझेंट करायचे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना अट्रॅक्शन निर्माण होतं की अजून आपण वेगळ्या ऍक्शन काय करू शकतो. आज तुम्ही पप्पा सिंह बनले, उद्या मी बनणार, असं ते एक त्यांचं बॉन्डिंग निर्माण होतं रीडिंग पॉवर. पेंटिंग सीन फ्रॉम स्टोरीज, स्टोरीज मधून वेगवेगळे पेंटिंग सीन पण ते क्रिएट करू शकतात, कल्पना करू शकतात. जिथे पिक्चर नसेल तिथे आपण त्यांना स्टोरी सांगत असताना त्यांच्या मनात एक कल्पनाशक्ती निर्माण होते की इथे मग ते तसं झाड असेल का, मग ते मनीमाऊ ती अशी आली असेल का,
तर हे जे इमॅजिनेशन आहे हे टेलिंग स्टोरीज मधून पण होतं. म्युझिक, ऍक्शन अँड मुवमेंट मे बी इनकॉर्पोरेटेड इन पोएम्स अँड ड्रीम्स टू मेक देम मोर इंटरेस्टिंग. त्यांना त्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट यावा म्हणून म्युझिकचा पण आपण वापर करू शकतो. वेगवेगळे ऍक्शन हातवारे करून पण आपण ते मुलांना लहानपणापासून शिकवतच असतो. रीडिंग इन हायर एज्युकेशन. रीडिंग प्रोग्राम्स ऑन व्हेरियस ऑकेजन. रीडिंग कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये हे आपण वेगवेगळे प्रोग्राम घेतले जातात. तर ते मुलांमध्ये रीडिंग कल्टिवेट होण्यासाठीच आहे. ते हॅबिट कल्टिवेट होण्यासाठी आहे. त्यात बुक टॉक्स घेतल्या जाऊ शकतात. एखाद्या पुस्तकावर चर्चा घेतली जाऊ शकते. क्रिएटिव्ह पोएट्री. पोएट्री मुलं कशी तयार करतात किंवा पोएम त्यांनी तयार करावी म्हणून कवी संमेलनं वगैरे पण आयोजित केल्या जातात आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे एक दुसऱ्याचं बघून मुलं काही ना काही तोडफोड शब्दांची करून ते जुळवायचा प्रयत्न नक्कीच करतात. ड्रामॅटिक ऍक्टिव्हिटीज. ड्रामा वगैरे पण ह्या ऍक्टिव्हिटीज आहे ह्या वाचनाला अभिप्रेत आहे. म्हणजे वाचन केल्याशिवाय आपण त्यामध्ये जाऊ शकत नाही हे त्यांना कळतं आणि मग त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते पार्टिसिपेट होतात. जसं क्विज कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी त्यांना वाचनाची फार गरज आहेच. तर ह्या सगळ्या गोष्टी हायर एज्युकेशन मध्ये आपण करू शकतो. वेगवेगळे प्रोजेक्ट्स आजकाल दिलेल्या जातात अभ्यासक्रमामध्ये. तर त्या अभ्यासक्रमांमधून ते प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी पण वाचनाची फार मोठी गरज असते. बुक एक्झिबिशन्स. ग्रंथालयात काय आहे काय नाही हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं म्हणून बुक एक्झिबिशन्स आपण डिस्प्ले करतो. न्यू अरायव्हल्स. लायब्ररीमध्ये जर नवीन पुस्तकं ऍड झालेले असतील तर ते आपण डिस्प्ले करतो. डिस्प्ले पॅसेजेस फ्रॉम बुक्स. काही पुस्तकांमधून खूप चांगले चांगले पॅसेजेस असतात. जसं बाबासाहेबांचे वेगवेगळे स्लोगन्स आहेत किंवा त्यांनी सांगितलेले जे थॉट्स आहेत ते आपण डिस्प्ले करू शकतो. असे जसं अब्दुल कलामांनी एखादं कोट केलेलं असेल तर ते आपण डिस्प्ले करू शकतो. किंवा त्या कोट वरून त्या विद्यार्थ्यांना ते काय आहे हे समजून घेण्यासाठी ते पुस्तक वाचण्याची गरज निर्माण होते. मीट द ऑथर्स. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून एखाद्या लेखकाला आपण बोलवू शकतो आणि त्यांचं आणि विद्यार्थ्यांची कन्व्हर्सेशन पण आपण क्रिएट करू शकतो. त्यावरून विद्यार्थ्यांना त्या ऑथर्सच्या पुस्तकांची ओळख होईल आणि ते पुस्तकं वाचण्याची एक प्रेरणा त्यांना मिळेल. बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन ही पुढची स्टेप झाली. पुस्तकं वाचतील तेव्हाच ते काहीतरी लिहू शकतील. म्हणजे लिखाण आणि वाचन ही सोबत चालणारी गोष्ट आहे. लिखाण करता करता वाचन पण होत असतं. तर बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन हा असा प्रकार आहे की आपण काही पुस्तकं असाइन करायची विद्यार्थ्यांना आणि त्यातून त्यांना बुक रिव्ह्यू ते पुस्तक वाचून तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं आहे त्याबद्दल रिव्ह्यू लिहिण्याची पण कॉम्पिटिशन ही खूप चांगली आहे आणि रायटिंग स्किल पण डेव्हलप होत आहे. डिझायनिंग बुक कव्हर्स. वेगवेगळे विषय देऊन त्या पुस्तकांचे कव्हर्स डेव्हलप करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करू शकतो. याचाच अर्थ बुक कव्हर डिझाईन करण्यासाठी त्यांना आधी बुक मटेरियल वाचायला लागेल. पॅटर्न लिहिलेला आहे ते वाचायला लागेल. म्हणून डिझायनिंग विथ बुक कव्हर्स हे पण त्यांना रीडिंग स्किलला डेव्हलप करण्यासाठी गरजेचं आहे. अवॉर्ड्स रिकॉग्निशन. बेस्ट लायब्ररी युजर वगैरे अशा प्रकारचे अवॉर्ड्स देऊन आपण त्यांना गौरवान्वित केलं तर त्यांच्यामध्ये हे हॅबिट डेव्हलप होण्याला अजून मदत होईल. मोटिवेशन बाय टीचर्स. शाळेतले टीचर्स, शिक्षकगणांनी पण विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे गरजेचं आहे. कॉन्स्टंट यूज ऑफ डिक्शनरी. आपण वेगवेगळ्या भाषांमधलं जर वाचन करत असो तर डिक्शनरी ही सोबत असायलाच पाहिजे. त्यामुळे डिक्शनरी सोबत असली तर हा वाचनाचा स्पीड वाढतो आणि त्यांना तिथल्या तिथेच त्या शब्दांची उत्तरं मिळत असतात. म्हणून डिक्शनरीचा वापर हा रीडिंग मध्ये किंवा रीडिंग हॅबिट डेव्हलप करण्यामध्ये फार गरजेचा आहे. डेली न्यूजपेपर रीडिंग खूप महत्वाची ही गोष्ट आहे. मुलं पुस्तकांकडे डेव्हलप होता होता पुस्तकांकडे आकृष्ट होता होता त्यांना न्यूजपेपर रिडिंगचंही महत्त्व कळायला पाहिजे. ते आपण घरापासून सुरू करू शकतो. प्रत्येक घरी पेपर हा येत असतो पण त्यातला एक कर्ता पुरुषच घरातला पेपर वाचतो, बाकी कोणीही वाचत नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये पण आपण हे डेव्हलप करायला पाहिजे.
पेपर कसा वाचायचा इथपासून आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकलो पाहिजे. शाळा कॉलेजेसमध्ये टेक्निकल लोक आहेत ते तर सांगतातच, पण घरापासून आपण सुरू केलं तर वेगवेगळे पेजेसचं काय महत्व आहे, फ्रंट पेज काय आहे, एडिटोरियल पेज काय आहे, त्यात काय येतं, वेगवेगळ्या लेटेस्ट अफेअर्सवर करंट अफेअर्सवर लिहिल्या जातं, तर ते सगळं आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकलो पाहिजे. बुक रिडिंग, पुस्तकं वाचनामुळे तर आहेत, आणि व्हिजिटिंग लायब्ररीज. विद्यार्थी कॉलेजमध्ये लायब्ररीजला किती वेळा व्हिजिट देतात त्यावरही रिडिंग हॅबिट डेव्हलप होतं. जॉईन अ लायब्ररी. कॉलेज किंवा हायर एज्युकेशन मध्ये त्यांच्या सोबत ज्या लायब्ररीज आहेत त्या व्यतिरिक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करण्यासाठी तर त्या लायब्ररीमध्ये सगळे मटेरियल, स्टडी मटेरियल असतीलच, पण त्या व्यतिरिक्त पब्लिक लायब्ररीज पण जॉईन करणं फार गरजेचं आहे. अवांतर वाचण्यासाठी ते पण खूप मदत करतं. रीड रेग्युलरली. सातत्याने वाचत राहिलं तर वाचनाची सवय चांगली लागते. संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की 21 दिवस कोणतीही हॅबिट तुम्ही सातत्याने करत गेलात तर ती हॅबिट डेव्हलप व्हायला मदत होते. म्हणजे 21 दिवस तुम्ही रोज 1 तास जरी वाचत राहिलात तर तुम्हाला आपोआप 21व्या दिवसापासून जास्त वाचण्याची आवड निर्माण होईल. बाय बुक्स. पुस्तके खरेदी करावे लागतात, त्यासाठी खरेदी करायला पाहिजे. गिफ्ट बुक्स. वेगवेगळ्या ऑकेजनवर आपण पुस्तकच विद्यार्थ्यांना द्यायला हवीत, आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. रेड बायोग्राफीज. चरित्र, आत्मचरित्र ह्यांचं वाचन ही फार गरजेचं आहे. तेही आपण करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. त्यातून आपल्याला त्या त्या व्यक्तीचं आयुष्य कळतं आणि त्यातून त्यांनी कसे मार्ग काढलेले आहेत, संघर्षातून ते कसे समोर आलेले आहेत ते कळतं. म्हणून बायोग्राफीज नक्कीच वाचायला पाहिजे. पॅरेंटल गायडन्स अँड एनकरेजमेंट. परिवारातील आई वडिलांनी सुद्धा गायडन्स वाचण्यासाठी गायडन्स करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एनकरेज करायला पाहिजे. रीड अँड राईट. रीड आणि राईट ह्या सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते सतत सातत्याने करत राहिलं, वाचन करत राहिलं की रायटिंगकडे आपोआप आपला कल हा जात असतो. ट्रान्सलेशन कॉम्पिटिशन. ट्रान्सलेशन हे गुगल करतं, ते ट्रान्सलेशन म्हणता येणार नाही, कारण ते वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन असतं. त्यामध्ये तो भावार्थ येत नाही, आणि तो भावार्थ यायचा असेल तर आधी ते पुस्तक पूर्ण वाचून समजून घ्यायला लागतं आणि त्यानंतर ट्रान्सलेशन करायला लागतं. त्यामुळे रीडिंग मध्ये हा खूप एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल, सगळ्यात शेवटचा म्हणता येईल, की कारण ते पुस्तक समजून घेणं ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्यानंतर ते ट्रान्सलेशन आपण योग्य प्रकारे करू शकतो. तर ट्रान्सलेशन कॉम्पिटिशन ही रीडिंग हॅबिट डेव्हलप करण्यासाठी पण फार गरजेची आहे. व्ह्यूज ऑन जर्नल आर्टिकल. वेगवेगळ्या जर्नल्समध्ये काही वेगवेगळ्या करंट अफेअर्सवर जे आर्टिकल्स येतात त्याच्यावर मुलांचे व्ह्यूज पण आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे बुक रिव्ह्यूज. वेगवेगळ्या पुस्तकांवर रिव्ह्यू आपण त्यांना घेऊ शकतो, म्हणजे त्यांचं रीडिंग स्किल डेव्हलप होईल, पुस्तक वाचले जातील आणि त्यामुळे एक इंटरेस्ट क्रिएट होईल की ह्या लेखकाचं ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू मी लिहिलेला आहे आणि अजून दुसरं कोणतं पुस्तक लिहिलं आहे का, त्यांचा इंटरेस्ट क्रिएट होईल. बुक क्लब. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये हा एक उपक्रम राबविला जातो, बुक क्लब. 1 7-8 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून एक क्लब तयार केला जातो आणि त्यांना त्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं अलॉट करून त्या पुस्तकांवर वाचून डिस्कशन करण्याचं ही एक प्रोसेस आहे. त्यामुळे त्यांचं रीडिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी फार गरजेचं आहे. ओपन ऍक्सेस. जे कोणते ग्रंथालय आपण करतो आहोत ती ग्रंथालये ओपन असावीत, म्हणजे विद्यार्थी कोणत्याही विषयाचं पुस्तक चाळू शकले पाहिजेत, त्यांच्या इंटरेस्टच्या पुस्तकांपर्यंत ते पोहोचले पाहिजेत. म्हणून ओपन ऍक्सेसची फार मोठी साथ ही रीडिंग हॅबिट डेव्हलप करण्यासाठी आहे. मग आता एवढं सगळं रीडिंगच्या प्रोसेस मधून गेल्यावर रीडिंग पासून आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात ते बघूया. आपल्यातलं माणूस पण जपायला तरी वाचलं पाहिजे. हे माणूस पण हा शब्द खूप मोठा आहे. स्वतःला जाणून घ्यायचं असेल
आणि माणूस पण हा सामाजिक आहे. तसा की आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे, त्यामध्ये आपलं काय रोल राहील, हे ते माणूस पण ते जपायसाठी आपल्याला माणूस वाचायला पाहिजे. कन्सेप्ट थोडीशी कठीण आहे, पण ते माणूस पण वाचनाची आपल्याला आवड लागली, की आपोआपच आपल्याला ते जाणवतं. वाचनाने मनुष्य निसर्गाच्या जवळ जातो. नक्कीच. जेवढं जसं तुमचं रीडिंग डेव्हलप होत जाईल, तुम्हाला निसर्गाच्या सगळ्या गोष्टींची आपोआप नॉलेज मिळत जातं. झाडांच्या बीजापासून झाड पूर्ण होतपर्यंतची जी प्रोसेस आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण वाचनामुळे ते आपल्या जवळ येतं. कारण वाचनामध्ये कुठे ना कुठे ह्याची पूर्ण प्रोसेस लेखकाने वर्णन केलेली असते आणि ती निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला मदत करते. संवेदनशीलता वाढते. समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटकांबद्दल आपलं एक मत निर्माण होतं. वाचनामुळे ते डेव्हलप होतं आणि आपण समाजाशी कनेक्ट होतो. आपण थोडेसे संवेदनशील होतो. भाषा समृद्धी वाढते, शब्द सामर्थ्य वाढते, शब्द संग्रह वाढतो. जसजसं आपलं वाचन वाढेल, तसतशी आपली भाषा नक्कीच डेव्हलप होणार. म्हणजे एका शब्दाला किती पर्यायी शब्द असतात हे आपल्याला जसजसं आपलं वाचन डेव्हलप होईल तसतसं ते आपल्याला कळत जातो. तो शब्दसंग्रह आपला वाढत जातो. एका आयुष्यात आपण स्वतः फार कमी अनुभवू शकतो. मात्र पुस्तकांच्या वाचनाने 10 आयुष्यांचे अनुभव पदरी बांधू शकतो. आपण जगतो आपलं एकच आयुष्य, पण जेव्हा वाचन आपल्या हातात येतं किंवा ते पुस्तक आपण वाचतो, त्यातले वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण अनुभवू शकतो. कारण त्या वाचनाने त्यांचं आयुष्य आपण जगत असतो. ते मला इथे सांगायचंय. म्हणून म्हटलंय, की एका आयुष्यात आपण स्वतः फार कमी अनुभवू शकतो. मात्र पुस्तकांच्या वाचनाने 10 आयुष्यांचे अनुभव पदरी बांधू शकतो. वाचनाने समजूतदारपणा येतो. दुसऱ्याला समजून घेण्याची ही जी वृत्ती आहे, ती वाचनाने डेव्हलप होते. वाचनाने व्यावहारिक शहाणपण, भावनिक आंदोलनातून मिळणाऱ्या संवेदना आणि आंतरिक आनंद मिळतो. नक्कीच. वाचनाने आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या डेव्हलप होतात आणि समोरच्याच्या भावनांना आपण समजून घेत असतो. त्याचा एक आनंद आपल्याला मिळत असतो. वाचनाने आपली दृष्टी इतकी व्यापक होते, की सर्व तऱ्हेच्या माणसांशी आपण जुळवून घेऊ शकतो. नक्कीच. अ, वाचनाने आपण इतरांनाही सतत वाचत असतो आणि म्हणून त्या माणसाच्या मनाशी आपण जुळल्या जात असतो. हे आपल्याला त्या स्टेजला आपण गेलं, की ह्या गोष्टी आपल्या खूप लवकर कॅचअप नाही होत. पण जसं आपण चिंतन करत जाऊ, तसं आपल्याला आपल्या स्वभावामधला फरक काय-काय होतो आहे, हे पुढे जाऊन आपल्याला कळायला लागतं. म्हणून हे वर्ड त्याच्यासाठी आहे, की आपण वाचनाचा आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या प्रवृत्तीमध्ये कसा परिणाम होतो, त्या संबंधात हे सगळे आहे, हे फायदे आहेत. की वाचनाने आपली दृष्टी इतकी व्यापक होते आहे, की सर्व तऱ्हेच्या माणसांशी आपण जुळवून घेऊ शकतो. मी माझं अशा आत्मकेंद्रित विचारांपासून दूर जायला मदत होते. अ, अ, असं आजकाल आपण खूप पाहतो आहोत, की मोबाईल आपण वापरतो आहोत, पण तो मोबाईलमध्ये आपण बऱ्याच लोकांशी कनेक्टेड आहोत. पण ती लोकं मात्र आपल्यापासून खूप दूर असतात. मग ही एकलकोंडेपणाची भावना, हे आणि हे माझं. तर हे जी प्रवृत्ती आहे ही वाचनाने दूर होते आणि माणूस स्वतःपासून दूर जातो. आत्मकेंद्रित जो स्वतःमध्ये राहत नाही, सगळ्यांचं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मनाला शांतता, स्थिरता लाभते. अ, वाचन जसं डेव्हलप होतं, तसं मनाला शांतता, स्थिरता लाभते. नक्कीच. ह्याचे बरेच उदाहरणं आपल्याला दिसतील. वाचनाने संवादाचा एक अंतःप्रवाह सतत सुरू असतो. जसजसं वाचन करू आपण, तसतसा आपला एक संवाद त्या घटकाशी होत असतो. त्यामुळे वाचनाने संवादाचा एक अंतःप्रवाह सतत सुरू राहतो. वाचनाने व्यक्तिमत्व विकास होतो. नक्कीच. वाचनाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये बराच फरक पडतो. आपण बघू शकतो डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम हे वाचनातून घडलेलं व्यक्तिमत्व आहे. खूप दूर कशाला जायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त वाचनातून तयार झालेली व्यक्ती आहेत आणि त्यांचं वाचन इतकं गाढ होतं, की त्यांनी पूर्ण संविधान भारताचं लिहिलं आणि सगळ्यांना एका रेषेत, एका समानतेच्या पातळीत आणून ठेवलेलं आहे. तेव्हा की खूप धर्म आपल्या देशामध्ये आहेत.
पण सगळ्यांना त्यांनी सारखेपणाच्या तत्वावर आणून ठेवलेलं आहे. वाचनाने असं व्यक्तिमत्व निर्माण होतं. म्हणून म्हटलंय वाचनाने व्यक्तिमत्व विकास होतो. वाचनाचा प्रभाव पडतो याचा अर्थ असा की वाचनापूर्वीचं तुमचं व्यक्तिमत्व आणि वाचनानंतरचं व्यक्तिमत्व यात मूलभूत तफावत जाणवते. नक्कीच. बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना स्वतःमधला फरक जर समजून घ्यायचा असेल, तर वाचनाला सुरुवात करायला पाहिजे. तुम्हाला काही दिवसांनी नक्कीच जाणवेल, की आपण आधी काय होतो आणि आता मध्ये आपल्याला सातत्याने वाचन केल्याने काय फरक आपल्या सुधारणा झाली आहे किंवा बदल झालेले आहेत ते लक्षात येतील. वाचन हा आत्मशोधाचा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. वाचत असताना आपलं मनातल्या मनात चिंतन सुरू असतं. आपलं काय चुकतंय, आपलं काय अ, योग्य आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक जाणवतं. म्हणून असं म्हटलंय की आत्मशोधाचा सगळ्यात जवळचा मार्ग वाचन हा आहे. वाचनामुळे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे तो केवळ एकांगी विचार करीत नाही, तर सर्व बाजूंनी, सर्व पैलूंनी विचार करतो. पूर्वग्रहातून मुक्त झाल्यामुळे समतोल दृष्टी निर्माण करतो. वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला वाचल्यामुळे त्यांच्यामध्ये तो एक समजूतदारपणाचा भाव आलेला असतो आणि त्यामुळे तो एक सगळ्या सर्व दृष्टींनी म्हणजे मल्टी डायमेन्शनल असा प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो आणि सगळ्यांना एक समान पातळी समतोल दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. वाचनामुळे माणसांच्या विचारात एवढा बदल होत असतो. वाचनामुळे आपल्या अनुभवाचे क्षितिज विस्तारते, आपले जीवन अर्थपूर्ण करते. एक वाचन करताना आपलं आयुष्य जगताना जे काही आपण वेगवेगळे पुस्तकं वाचतो आहोत, भलेही त्या ठिकाणी आपण जाणार नाही, आपल्याला आयफेल टॉवर बघायचं आहे. आपण तिथे जाणार नाही, पण त्याबद्दल माहिती वाचून किंवा त्यातून आपण माहिती मिळवू शकतो. ते आपला अनुभव जास्त विस्तारतं. तिथे जाण्याची आपल्याला गरज नसेल किंवा आपल्याला तिथे जाणे शक्य नसेल, तरी पण वाचनातून आपली ती भूक अ, दूर होते. आपले जीवन अर्थपूर्ण करणे म्हणजे हा एक मी उदाहरण दिलेलं आहे. पण असं वेगवेगळ्या खूप अफाट समुद्र आहे. असं आपण फक्त वाचत असेल, पण आपल्या नजरेसमोर ती कल्पना येते. तो अनुभव आपण घेतो आहे, की समुद्रातून आपण जातो आहोत, बोटमध्ये बसून जातो आहोत, क्रूझमध्ये बसून जात आहोत. तर हे फक्त वाचनामुळेही आपण आपल्या अनुभवाचं क्षितिज हे मोठं होऊ शकतं. वाचन तुमच्या उणिवाही सांगते आणि मर्यादाही सांगते. जसजसं वाचन डेव्हलप होत जातं, तसतसे आपल्यामध्ये काय दोष आहेत, हे आपल्याला सांगतं. आपली मर्यादा कुठे आहे, हेही सांगतं. वाचनाने जीवनाची रंगछटा उमटते. पापुद्रे उघडतात, संदर्भाचे अर्थ सापडतात. वेगवेगळ्या वाचनामुळे आपल्या जीवनामध्ये पण आपण त्याला लिंक अप करत असतो. त्यामुळे त्या कॅरेक्टरमध्ये आणि आपल्यात कुठे साधर्म्य आहे का, हे आपण शोधायचा कुठेतरी प्रयत्न करतो. आणि साधर्म्य असेल तर ते आपण जाणीवपूर्वक अजून त्या लेखकाचे तशा प्रकारची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्वतःला शोधण्याचा पण तो एक मार्ग आहे. संदर्भ आपल्याला सापडत जातात. वाचनाने मनुष्य स्वतःचे मूल्यमापन करू शकतो. नक्कीच. वाचनाने आपली एक समजूत तयार होऊन जाते, की आपण कुठपर्यंत आपल्या मर्यादा काय आहेत, आपले स्ट्रेंथ काय आहेत, आपले वीकनेसेस काय आहेत, स्वतःचं मूल्यमापन आपण नक्कीच करू शकतो. वाचनामुळे शांतचित्त प्रसन्न वातावरण घराचे मंदिर करते. ज्या घरात असं वाचनाचं अ, वातावरण असेल, ते घर खरंच खूप प्रसन्न असतं. माझ्या लहानपणीचा प्रसंग मी इथे सांगेल. ॲट द एज ऑफ 3 माझे वडील मला लायब्ररीत घेऊन जायचे आणि घरामध्ये लाऊड रीडिंग हा एक प्रोग्राम राहायचा. म्हणजे व्हॅकेशन लागल्यात, की आमची बैठकच राहायची. पप्पा वाचून दाखवायचे आणि सगळे 5-6ही भावंड शांतचित्ताने ते ऐकत असतो. त्यामुळे जे मी सांगितलेले आहे ते सगळे डेव्हलप झालेले माझ्यातले गुण आहेत आणि तिथून वाचनाची जी सवय झाली आहे ती आजतागायत माझी आहे आणि त्याने माझ्यामध्ये काय फरक पडतो आहे तेही मी जाणवते आहे. त्यामुळे लाऊड रीडिंगमुळे एखादा प्रसंग जर तुम्हाला भावविव्हल कळत असेल आणि तुम्हाला रडायला येत असेल, तर तो प्रसंग जो ऐकतो आहोत, लिसनिंगच्या मोडमध्ये जे आहेत त्यांच्यावरही तो इफेक्ट करतो. असं ते वातावरण घराचं शांत प्रसन्न वातावरण तयार करतं. म्हणून वाचन
प्रत्येकाच्या हातात पुस्तक असणं हे फार गरजेचं आहे घराचं शांत वातावरण, प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी. वाचनाने व्यक्तीचे आचार व विचार प्रगल्भ होतात. तुमचे विचार नक्कीच प्रगल्भ होतात. तुम्ही जेवढे जेवढे वाचत जाल तेवढे तुमचे विचार प्रगल्भ होतील. वाचनाची योग्य दिशा जीवन आनंददायी करते. वाचनाने माणसाला पूर्णत्व येते. तुमची वाचनाची दिशा योग्य असेल तर जीवन नक्कीच आनंददायी होते. पण प्रत्येक वयाच्या स्टेप प्रमाणे वाचनाची दिशा ही बदलत जाते. जसं टीनएजर्स आहेत त्यांना रोमॅन्टिक कथा, कादंबऱ्या ह्या फार आवडतात. त्यामध्ये ते जास्त रमतात. पुढचा काळ असा आहे तो 25-30 वगैरेच्या कडचा, की तेव्हा तुम्हाला बायोग्राफीज वाचायला आवडतील, ऑटोबायोग्राफीज वाचायला आवडतील. कारण तेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल जाणून घेण्याची ती आपली एक प्रोसेस सुरू होऊन गेलेली असते. स्वतःच्या आयुष्यात आपण कुठेतरी स्टॅबिलिटी मिळवत असतो आणि तो माझ्यापेक्षा वेगळा कसा आहे, आपल्याला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची कुतूहल निर्माण होतं. आणि 45च्या नंतर एक वैचारिक दृष्टिकोन आपला तयार झालेला असतो आणि अशा वेळी आपले वाचन हे वैचारिक दिशेने असतं. अशा प्रकारे वाचनाच्या ह्या सगळ्या स्टेप्स मधून माणसाला एक पूर्णत्व येत असतं. वाचन मनुष्याला प्रबोधनवादी विचारांचा, मानवतावादी विचारांचा माणूस बनवतं. नक्कीच एक आपल्याला स्वतः योग्य नागरिक म्हणून जर म्हणजे चांगलं काय आपल्या देशासाठी, स्वतःसाठी काय, देशासाठी काय आणि वाईट काय हे जर आपल्याला कळत असेल तर ते फास्टली कळण्यासाठी वाचन हे फार महत्वपूर्ण आहे. एक समोरच्या बद्दल आपण कोणता मानवतावादी विचार मनात घेतो आहोत त्या सगळ्या गोष्टीतून वाचनामुळे माणूस लवकर तयार होतो. तो दुसऱ्याचा सुद्धा विचार करतो. वाचनातून मानसिक, भावनिक व आत्मिक जडणघडण साकारते. ही तेच प्रोसेस आहे संपूर्ण की वाचनाने आपल्या ह्या सगळ्या जडणघडण होत असतात. वाचन मन घडवितं, जगणं आणि जगवणं शिकवितं. तो स्वतःचाही विचार करतो एक चांगला वाचक आणि दुसऱ्याचाही विचार करत असतो. वाचनाच्या आवडीतून साहित्याची निर्मिती होते. नक्कीच. कारण वाचन आणि लिखाण ह्या सोबत सोबत चालणाऱ्या प्रोसेस आहेत. त्यामुळे जो लिहितो तो नक्कीच वाचत असतो. तो जे वाचतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी लिहिण्याची किंवा साहित्य निर्मितीचा त्याचा प्रयत्न असतो. वाचन, अनुभव, निरीक्षण एवढेच काय तर इतरांचेही अनुभव वाचन आपल्याला समृद्ध करते. बायोग्राफीज बद्दल मी बोललेलीच आहे. त्यात त्यांनी त्यांचे अनुभव दिलेले असतात. ते आपल्याला समृद्ध करण्यामध्ये सहाय्यक असतात. इव्हन आपण वेगवेगळे निरीक्षण करतो तर ते सुद्धा एक वाचनच आहे. कुठेही बाहेर गेलो तरी आपण काही ना काही सातत्याने वाचत असतो. ते आपल्याला जाणवत नाही. पण आपण त्या प्रोसेसमध्ये असतो. जसं लहान मुलांना आपण बाहेर नेत आहोत तर त्यांना वेगवेगळ्या पाट्या वाचायला आपण शिकवलं पाहिजे. दुकानांवरच्या पाट्या काय आहे, त्या गार्डनमध्ये काय लिहिलेलं आहे, त्या रस्त्याचं नाव काय आहे. इतकं ही पण एक रीडिंगची प्रोसेस आहे. तर हे आपण समाजामध्ये सतत असं वाचनाची एक नजर निर्माण केली तर ते आपल्याला समृद्ध करतं. वाचनामुळे मानवी नात्यातील सकसता आणि विफलता यांच्यातील अनुभवांचा बहुविविधता स्पष्ट होते. नात्यामध्ये आपल्याला एक चांगलं नातं तयार करायचं असेल तर त्यासाठी पण वाचन फार गरजेचं असतं आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधून आपण ते मानवी नात्यांबद्दल जे वाचत असतो त्यातून आपण अनुभवी होतो. त्यातील विविधता आपल्याला लक्षात येते आणि आपल्याकडनं तसंच वर्तनही घडत असतं. त्यातही म्हणायचंय की यांच्यामधील अनुभवांची बहुविधता स्पष्ट होते आणि आपलं वर्तन तसं बदलतं. माणसाचे मोठेपण त्याच्या विचार करण्याच्या शक्तीत आहे हे ते सामर्थ्य ग्रंथ वाचनामुळे निर्माण होतं. माणसाचं मोठेपण म्हणजे विचार करण्याची ही जी शक्ती आहे आपली ती नक्कीच डेव्हलप होते ग्रंथ वाचनामुळे. माणसाने कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु स्वतः सुख समाधानाने जगू, इतरांनाही तसेच जगू द्यावे ही सर्वश्रेष्ठ जीवनकला वाचनानेही कसं प्राप्त होतं. एकूणच ग्रंथ हे समाज परिवर्तन, व्यक्ती परिवर्तन आणि विशेष म्हणजे कृती परिवर्तन करीत असतात. आपल्या वाचनामुळे समाज घडत असतो. आपण एक व्यक्ती जर 10 लोकांच्या संपर्कात येत असेल, चांगलं वाचन करणारी, तर नक्कीच समाजामध्ये त्याचा परिणाम होतो. त्या व्यक्तीमध्ये सुद्धा होतो
आणि लोक पण तुमचं कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. नाही, ही व्यक्ती अशी आहे, तर मला ह्यांना फॉलो करायला पाहिजे. धन्यवाद. आणि इथे एक ऍडिशन म्हणून मी काल परवाच्या पेपरमध्ये वाचलेलं एक सांगते आहे की इंग्लंडमध्ये स्टोनी स्ट्रॅटफोर्ड नावाचे एक गाव आहे. तेथील खर्चात कपात करण्यासाठी तिथल्या लायब्ररीज बंद करण्याचं ठरवलं आहे तिथल्या म्युनिसिपालिटीने. तर त्या ठिकाणी आपल्या लायब्ररीला टाळे लागणार या कल्पनेने अस्वस्थ झालेले तेथले वाचक, लहान लहान मुलं हे रस्त्यावर आलेले आहेत. आपल्याकडे हे सगळं कधी घडणार आहे, तर आपण त्याची वाट पाहूया. आणि तसंच आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हेल एरॉल्ड नावाचं जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आयुष्य बदलून टाकणाऱ्या 6 सवयी सांगतात. त्यामध्ये पहिला आहे सायलेन्स, दुसरा आहे अफर्मेशन, तिसरा आहे व्हिज्युअलायझेशन, चौथा आहे एक्सरसाइज आणि 5वं आहे रीडिंग आणि रायटिंग 6वं. तर ह्या ज्या सवयी चांगल्या लावण्याची ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये रीडिंग आणि रायटिंग ही दोन्ही गोष्ट आहे. इथे मी थांबते. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकतात. थँक्यू सो मच मॅडम. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो हो नक्कीच. मॅडम सर्वप्रथम धन्यवाद. आणि आज आपल्यासोबत डॉक्टर धर्मराज वीर सर आहेत. मी त्यांना विनंती करतो सर 2 शब्द तुमच्याकडनं आले तर सोन्यात अजून आम्हाला चांगलं होईल. कमलेश धर्मराज वीर सरांना अनम्यूट कर, बोलायला दे. सर तुम्ही आहात सर? कमलेश हॅलो हॅलो कमलेश. हा सर. हॅलो हा ऑडिओबल. हॅलो. हो सर ऑडिओबल आहे तुम्ही. ओके ओके ओके. थँक्यू सर. हां थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मला एक आज आनंद वाटला की आज एक सत्कारणी वेळ गेला माझा. अत्यंत चांगल्या विषयावरती ताकसांडे मॅडमचं या ठिकाणी मी पूर्ण त्यांचे विचार खास करून रीडिंग हॅबिट बाबतचे ऐकले मी. आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने अगदी म्हणजे ज्यांच्या घरातलं कल्चर खास वाचन संस्कृतीचं आहे, नक्कीच त्या ठिकाणी फारच चांगल्या पद्धतीचे हे अशा प्रकारचे रीडिंग हॅबिट्स इनकल्कट करणं फार गरजेचं आहे सध्या. आणि म्हणून त्या अनुषंगानं की प्रत्येक घराघरामध्ये हे अशा प्रकारची वाचन संस्कृती जर डेव्हलप झाली तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपला भारत हा एक अत्यंत चांगल्या दिशेने वाटचाल करेल. कारण ज्या ठिकाणी ज्या देशामधली लायब्ररीची संख्या प्रचंड मोठी आहे त्या ठिकाणचा तो देश हा अत्यंत रिच आहे किंवा अत्यंत श्रीमंत आहे या अनुषंगानं पाहिलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारचे खास करून आता हे ग्रंथपालांची फार मोठी जबाबदारी आहे की जो आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जो वाचकांची खास करून जे नेचर ऑफ रिडिंग जे बदलत चाललेलं आहे त्या अनुषंगानं आजच्या पूर्ण लायब्ररी प्रोफेशनने विचार करण्याची गरज आहे की वाचकांना ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मटेरियल हवं आहे त्या फॉर्मॅटमध्ये रीडिंग मटेरियल त्यांना देणं, मग ते इट मे बी इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म और इट मे बी इन ऑफलाईन मोड, सगळ्या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं आज ताकसांडे मॅडमने जे दिलेली अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीची अगदी थरोली आपण जर पाहिलं तर रीडिंग हॅबिटच्या अनुषंगानं अत्यंत डीप असं त्यांनी आजचं विवेचन त्यांनी त्यांच्या व्याख्यानात केलेलं आहे. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो ताकसांडे मॅडमला आणि प्रल्हाद जाधव यांनाही अत्यंत चांगल्या पद्धतीचं आजचं हे व्याख्यान तुम्ही आज ऑर्गनाईज केलं. धन्यवाद प्रल्हाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आपल्यामध्ये नारायण बारसे सर आहेत. मी त्यांना विनंती करतो सर 2 शब्द तुम्ही बोलत तर बरं होईल. आम्हाला ऐकायचंय तुम्हाला. बारसे सर, कमलेश बारसे सर. सर ऑडिओबल आहे तुम्ही. सर बारसे सर. आवाज येतोय? हो सर येतोय. आवाज येतोय? हो क्लिअर. हा धन्यवाद तुम्हाला हे लेक्चर अरेंज केल्याबद्दल. मॅडमने वाचनाचे अतिशय चांगले फायदे सांगितले आणि इन्कल्केटिंग रीडिंग हॅबिट्स, खऱ्या अर्थाने आपल्याला वाचन सवय जर अंगी बिंबवायची असेल तर कशा पद्धतीने जायला हवं, खूप छान प्रेझेंटेशन होतं.
पीपीटी नंतर मिळालं तर मी घेईलच पर्सनली. मला यात एक गोष्ट सांगावीशी वाटते की आत्ताच्या आत्ताच्या जगामध्ये आपल्याकडे पुस्तकं आणि वाचन साहित्य भरपूर आहे, पण वाचक कमी असं व्हायला लागलं. जसं आता वेबिनारच्या बाबतीत झालंय, वेबिनार खूप झालेत. मी असं म्हणालो परवा एका ठिकाणी की बुक्स एवढे झालेत की कोलरिजची मला ती कविता आठवली. म्हणजे बुक्स कोलरिज म्हणतोय की वॉटर एव्हरीवेअर नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. मी आता म्हणतो रिडिंगच्या बाबतीत की बुक्स एव्हरीवेअर नॉट अ रीडर टू रीड. अशी अवस्था काही दिवसांनी येईल, तर तशी येऊ नये त्यासाठी मॅडम जे लेक्चर घेत आहेत ते अशा अनेक ठिकाणी व्हावे असं मला वाटतं. ऐकायला येते प्रल्हाद? हो सर, एकदम क्लिअर सर, एकदम क्लिअर आहे असे आवाज. लेक्चर्स अनेक ठिकाणी शाळा कॉलेजात व्हावे असं मला वाटतं. ताकसांडे मॅडम धन्यवाद. या ठिकाणी मला एक सुचवावं असं वाटतं मॅडम. हा बोला. मॅडम ऐकताय? हो 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 ऐकते. हा, तुम्ही जे किंडलच्या आणि इतर जे रिडिंग साहित्य आहे आता हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, त्यात तुम्ही म्हणाल ते बरोबर. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वाचताना मर्यादा आहेत. विशेषतः किंडल हे ऍप वापरून तुम्ही मोबाईलवर पुस्तकं वाचण्याला मर्यादा आहेत. पण तुमच्याकडे किंडल बुक रीडरच तुम्ही वापरत असाल तर तुम्ही म्हणालात तशा मर्यादा नाही आहेत त्या. कारण तुम्हाला पुस्तक वाचल्याचा फील येतो, पुस्तकासारखंच वाचता येतं आणि त्यामध्ये लेझर इंक असते ऍक्च्युली. त्यामुळे तुम्हाला रिफ्लेक्शन येत नाही, काही नाही. त्यामुळे किंडल रीडर जे आहे ते आपण उलट प्रमोट करायला हवं असं मला वाटतं. कारण माझ्या स्वानुभवातून मी सांगतोय, गेली 5-7 वर्ष किंडल पेपर व्हाईट मी वापरतोय आणि अतिशय चांगलं गॅजेट आहे इलेक्ट्रॉनिक. तर ते तसं मला सांगावं असं वाटलं, बाकी काही नाही. आणि धन्यवाद. पण मला असं वाटतंय की त्यात एक ऍडिशन किंवा माझी कल्पना म्हणा, त्यात एक मॅग्नेटिक चिप पण असेलच सर. आणि त्याचा इफेक्ट हा डोळ्यांवर आणि सगळ्याच गोष्टीवर थोड्याफार प्रमाणात का होईना होतच असेल, कारण त्याचा तो लाईट येतो आहे. तर म्हणजे बघा, ज्यांना कम्फर्टेबल आहे ते नक्कीच वापरू शकतात. पण एक माझा असा मी सांगेल की ती पुस्तकं वाचणे जास्त सोयीचे आहेत. नाही, नाही, ते तर कधी एखाद्या निश्चित. प्रसंगी, कठीण प्रसंगी आपण त्याचा उपयोगही करू शकतो नक्कीच. हो, बरोबर आहे तुमचं. पण कसं आहे की किंडल मध्ये तुम्ही एकदा किंडल 14-15 हजाराचा घेतला की जवळजवळ 1 लाख पुस्तकं तुमच्या हातात खिशात असतात. आणि रिडिंगचं जे डिस्टन्स आहे आपलं आय टू गॅजेट, हे डिस्टन्स आहे ते बरंच आहे. आणि लेझर इंक हे टेक्निक असल्यामुळे आणि बेसिकली ते गॅजेट फक्त रिडिंग साठीच डेव्हलप केलेलं असल्यामुळे बघा ना तुम्ही, कारण किंडलला अजून तसं पाहायला गेलं तर कॉम्पिटिशनला नाहीये कोणी. म्हणजे किंडल सारखं गॅजेट दुसरी कुठली कंपनी आणू शकली नाही. मध्यंतरी सोनीने एक प्रयोग केला होता, पण तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने त्यात काही त्रुटी होत्या म्हणजे वाचनाच्या दृष्टीने. तर तसं आहेच थोडंसं, पण किंडल मध्ये मात्र तशा त्रुटी नाहीयेत असं मला वाटतं. चांगली गोष्ट आहे मग पर्याय म्हणून आपल्यासाठी. धन्यवाद मॅडम. थँक्यू बारसे सर. आपल्यामध्ये अदर दॅन लायब्ररी सायन्स, आय गेस समवन फ्रॉम द टीचिंग फॅकल्टी, अर्चना आहेर मॅडम, त्या टीचिंग मध्ये आहेत आणि ते लायब्ररी सायन्सच्या व्यतिरिक्त दुसरा विषय शिकवतात. पुण्याच्या MIT मधले आहेत त्या. अर्चना आहेर मॅडम. हा सर. तुम्हाला 2 शब्द बोलण्यासाठी मी रिक्वेस्ट करतो मॅडम. हो, धन्यवाद सर. एम आय ऑडिबल सर? येस 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 मॅम. हा, क्रांती मॅडम, first of all I must congratulate to you because very innovatively, आणि आपण असं म्हणूया की खूप छान साध्या सोप्या उदाहरणातनं मॅडम तुम्ही लहान मुलांपासून अगदी वाचनाच्या सवयी आपण कशा जोपासल्या पाहिजेत हे सांगितलं आणि खरोखरच मला फार आवडलं. प्रल्हाद सर, तुमचे सुद्धा खूप खूप आभार, कारण बऱ्यापैकी तुमचे जे सेशन्स आता लॉकडाऊन पिरियड मध्ये तुम्ही ऑर्गनाइज केलेत ते मला अटेंड करायची संधी तुम्ही देताय, त्याच्यामुळे तुमचे आणि तुमच्या टीमचे सुद्धा मी आभार मानते. टीचिंग मध्ये मॅडम मी आहे, इकॉनॉमिक्स हा माझा विषय आहे. मला फक्त त्याच्याशी रिलेटेड थोडासा तुम्हाला एक क्वेश्चन सॉर्ट ऑफ विचारायचा आहे की मुलांना ज्या आपल्याला वाचन सवयी लावायच्यात, तर आता त्याच्यामध्ये लायब्ररीशीच रिलेटेड आहे की 2 आपण बघतोय की एक प्रिंट मीडिया आहे आणि एक डिजिटल मीडिया आहे. तर थोडंसं या दोन्हीचा कंपॅरिझन करून आपण मुलांना मोटिवेट कशा पद्धतीने करू शकतो बेसिकली हायर एज्युकेशन मध्ये, याच्यावर मॅडम मला तुमच्याकडून काही सजेशन्स घ्यायला आवडतील. हो नक्कीच मॅडम. त्यामध्ये मी हे सांगेल की अमृत सरांचं आपल्याकडे लेक्चर झालेलं होतं, ते तुम्ही बघितलंच असेल.
त्यांनी हो. सांगितलं आहे फक्त वाचन करा, मोड काय आहे याकडे लक्ष देऊ नका. हम्म. पण बेसिकली मी ह्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते की मोबाईलचे जे दुष्परिणाम आहे, हा. म्हणजे सातत्याने समजा तुम्ही 2 तास मोबाईल वापरत असाल तर तुम्ही स्ट्रेस खूप येतोय तुम्हाला. म्हणजे माझा हा अनुभव आहे. मी 8 तास रीडिंग सातत्याने करू शकते. कंटिन्युअसली 8 तास रीडिंग करू शकते पुस्तकाच्या हातात घेऊन. हम्म. हम्म. मला थकवा नाही येत. पण 2 हो. तास मोबाईल जर मी युज केला तर मी खूप टायर्ड होते. बरोबर. हा माझा अनुभव आहे. म्हणून मी प्रिफरेबली पुस्तकच युज करण्यासाठी सांगेन. पण नवीन पिढी आहे, त्यांना मोबाईल खूप कम्फर्टेबल आहे. हा, पण एक्झॅक्टली तोच अनुभव येतोय की आपल्याला म्हणजे आपण एक असं म्हणूया की आपल्या जनरेशन मध्ये जोपर्यंत हार्ड कॉपी आपण हातात घेत नाही तोपर्यंत तो रिडिंगचा समाधान फील आपल्याला येत feel नाही. पण ह्या मुलांची अशी सवय आहे की त्यांना म्हणजे ऑन द फिंगर टिप्स सगळं हवं असतं की फटाफट आम्ही किती इन्स्टंटली करू शकतो अशा पद्धतीने. तर हा एक ह्याचं बघा ट्रेंड मॅडम, बघायला मिळतो सिनियर कॉलेजमध्ये. नाही हे जर कौतुक म्हणून असेल तर आपण थोडंसं कौतुकाच्या ह्याच्याने घेऊ. पण ह्याच्यातला एक ड्रॉबॅक मला लक्षात येतो आहे. तो असा की मुलं खूप फटाफट करतात ते आपण त्यांचं कौतुक करतोय, वेगळी गोष्ट आहे. हम्म. मान्य आहे कारण आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजी त्यांनी लवकर हातात घेतलेली आहे आणि ते फार एक्सपर्ट झालेले आहेत त्यामध्ये. हम्म. पण काही टेक्नॉलॉजी वापरताना त्याचा इतका जास्त मिसयूज होत आहे. रीडिंग जरी तुम्ही करत असाल तर पुश टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत इतक्या वाईट वाईट गोष्टी त्यांच्या नजरेसमोर पेरल्या जातात आहे की ज्या त्यांना उघडून बघाव्याच लागतात. हम्म. इथपर्यंत ते झालेलं आहे. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन तुमचं आहे की एखादं वाचत आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही वाचू शकत नाहीये. तुम्हाला दुसरी गोष्ट बोलावते आहे की तुम्ही हे पण वाचा, जे चुकीचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर जायचं असेल तर आपल्याकडे कोणता फॉर्म असायला पाहिजे, कोणता बोर्ड असायला पाहिजे. आणि ही मुलं सातत्याने या लहान वयातून जर वाचत आहे तर 30व्या वर्षापर्यंत त्यांची काय स्थिती असेल ह्याचा पण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you, Archana ma'am, Yes, for sir. giving your feedback. Thank you so much. Anyone want to ask any question or anyone want to discuss anything? Please raise your hand. जर कोणाला काय बोलायचं असेल, कोणाला काय विचारायचं असेल, त्यांनी आपला हात उचला. म्हणजे आम्ही तुम्हाला म्यूट करतो आणि मग आपण ऐकूया तुम्हाला. इथे 2 आहेत. प्रतिभा अत्रम. येस. कमलेश. प्रतिभा अत्रम. येस. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर एक विचारायचं होतं, मी नांदुरेमध्ये राहते, लायब्ररी म्हणून वर्क करते. विद्यार्थी जे आहेत लायब्ररीमध्ये फार कमी येतात. म्हणजे रीडिंग हॅबिट आपल्याला जपायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण जर विद्यार्थी इंटरेस्टच नसतील तर मग त्यांना कसं हँडल करायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याकडे वळतील? मॅडम, हा आपल्या सगळ्याच ग्रंथपालांचा अनुभव आहे. विद्यार्थी लायब्ररीत येत नाही. अगदी खरी गोष्ट आहे. पण ह्यामध्ये मी प्रयोग असा केलेले आहे, म्हणजे वेगळं काहीतरी नवीन करत राहते. पुस्तक हंडी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मी काय केलं आहे की विद्यार्थी आणि स्टाफ त्यांच्याकडनं त्यांनी वाचलेली पुस्तकं जी त्यांना टाकाऊ वाटतात तिथली, ती त्यांनी डोनेट करावी. त्याची मी मुलांना मजा यावी म्हणून पुस्तक हंडी बांधली. मुलांनी वाचली पण आहेत ती पुस्तकं, कारण त्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू पण घेतलेला आहे. पण एक त्यांना आपण पार्टिसिपेट करून घेतल्यामुळे त्यांना त्या प्रोसेस मधून जावंच लागलं. हंडी फोडण्याचा आनंद पण मिळाला आणि सगळी ती पुस्तकं मी नंतर अनाथाश्रमाला डोनेट केलेली आहे. म्हणजे ऍट ए टाइम मी 3 प्रोसेस मधून गेलेली आहे. असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला आपल्या आपल्या स्तरावर नेहमीच करता येतील, कारण लायब्ररी सायन्स हे एक्सपेरिमेंटल सायन्सच आहे. प्रत्येकाने आपापल्या अनुभवातून ते डेव्हलप करू शकतो आपण आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसरा असा प्रश्न आहे मॅडम, बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन वगैरे तर मी ऑर्गनाईज करते जेणेकरून विद्यार्थी आपल्या सोबत अटॅच होतील. आणि दुसरं म्हणजे एक विचारायचं होतं की मला नॅकच्या दृष्टीने काही असं बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला देता येतील का, सांगता येतील तर? मी आता जी सांगितली ती बेस्ट प्रॅक्टिसच आहे. हो. सोसायटी सोबत तुम्ही कसे जॉईन होता हे नॅक मध्ये खूपच जास्त अप्रिशिएट केल्या जातं. तर ही माझी बेस्ट प्रॅक्टिस. नमस्कार सर, स्वप्नील दांदडे बोलतो. एक मिनिट थांबा प्लीज. वी आर टेकिंग. थँक्यू मॅडम. थँक्यू प्रतिभा मॅडम. थँक्यू सर. आणि थँक्यू. तुमचा तो क्वेश्चन जो होता लायब्ररीकडे मुलं येत नाही, तो $1 million क्वेश्चन आहे. आम्हा सर्वांना ग्रंथपालांना हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि वी आर ट्राईंग बेस्ट. नेक्स्ट प्रश्न आपण सुंदर कडनं घेऊया. सुंदर सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. सर्वांना नमस्कार.
नमस्कार. तुला आवाज येतो माझा? हो हो येतोय सर, बोला. सर, आज अतिशय उत्कृष्ट तुम्ही वेबिनार आयोजित केलं. वाचन सवयी, वाचनाचे महत्व ही गरज आहे सर्वांना माहिती आहे. आपण बिलिबियमला सेटनेटच्या अभ्यासामध्ये वगैरे या गोष्टी सर्व पाळत असतो. परंतु आवर्जून मी आज आपल्या नॉलेज ग्रुपमध्ये आणि इतर मित्रांनाही आज मुद्दाम थोडं एक नोट लिहून पाठवलं होतं की वाचलं पाहिजे. मॅडम, जो मेल तुम्हाला मी पाठवलतो ना व्हॉट्सअपवर, या सरांनीच लिहिलेला होता तो. हो का, छान लिहिलंय सर तुम्ही. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुमचं प्रोफाईल वाचलं, तसं आमचंही सर्वांचं प्रोफाईल स्ट्रॉंग व्हावं इन भविष्यामध्ये. हो, अर्थात. माझा प्रश्न नाही, मला सर्वांचे आभार मानायचे ते हे छान झालं. आणि आता एका मॅडमने म्हटलं की लायब्ररीत बरेच वाचक आहेत, हा सर्वांना प्रॉब्लेम आहे. परंतु मी याच्यावर एक असं सोल्युशन काढलं की मी कॉलेजमध्ये थोडं बऱ्यापैकी अँकरिंग वगैरे करतो, कार्यक्रमाचं आयोजन करतो, विविध जयंत्या वगैरे छोटे मोठे प्रोग्राम आयोजित करतो. ज्यावेळेस सर्व स्टाफ आणि स्टुडंट्स लायब्ररीमध्ये येतात, रिडिंग हॉल आमचा मोठा आहे, त्यावेळेस मी थोडं रिक्वेस्ट वजा बोलत असतो. मॅनेजमेंटचे लोक असतात की आपल्या लायब्ररीमध्ये काय काय अवेलेबल आहे त्याची मी त्यांना माहिती देतो. डेटाबेस असतील, ई बुक्स असतील, बुक्स असतील, तर तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा. ग्रंथपाल जयंती करतो त्यावेळेस मी एक्झिबिशन भरवतो लायब्ररीतल्या बुकचं, जेणेकरून सर्व पुस्तक तिथं जे जनरल रिडिंगचे आहेत ठेवतो, ते लोकांना कळतं की अवेलेबल आहे. शिवाय मी सांगत असतो की तुम्हाला फाईन घेतला जाणार नाही, मात्र बुक्स वाचायला घेऊन जावा. फक्त एक कंडिशन आहे की ती व्यवस्थित वाचून परत आणून द्या. आपल्याकडे जे आहे ते आपण जर सतत थोडं हॅमरिंग केलं, हे आहे ते आहे, क्वेश्चन पेपर्स आहेत, तर वाचक आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करतील नक्कीच. आणि सेशन खूप छान झालं. बोलायची संधी दिल्याबद्दल प्रल्हाद सरांचे आभार आणि खैतान कंपनी आणि टीमचे सर्वांचे आभार. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. राजश्री अवताडे मॅडम. विद्यार्थ्यांना आपण प्रमोट करताना बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड पण देऊ शकतो. ते मी इतक्या वर्षांपासून सातत्याने देत आहे. काय काही प्रमाणात तरी विद्यार्थी नक्कीच देतात. हा, बोला. हॅलो, गुड इव्हिनिंग सर. हॅलो, गुड इव्हिनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग मॅडम. मी तुम्हाला आज परत एकदा ऐकते. जळगावच्या वेबिनार मध्ये पण मी खूप इम्प्रेस झाले तुमचं ऐकून वाचनाबद्दल. कारण वाचन हे माझी सगळ्यात मोठा छंद माझा हाच आहे वाचन. आणि तुम्ही जे बोललात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मला पटतात. म्हणून मी आज परत माझ्या मुलाला ऐकण्यासाठी परत हा मी वेबिनार अटेंड केला. आणि असंही प्रल्हाद सरांचा तर वेबिनार मी सोडतच नाही. खूप खूप धन्यवाद प्रल्हाद सर. तुम्ही सगळे वेबिनार म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती अरेंज केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमचे प्रेझेंटेशन खूप सुंदर होतं. मला वाटतं हे आपल्या सगळ्या स्टुडंट्सला वगैरे पण आपण त्यांची पीपीटी शेअर करायला हवी, जेणेकरून म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. द नेक्स्ट वन इज संजय साबले. थँक्यू राजश्री मॅडम. संजय साबले. कमलेश. संजय सर, तुम्ही बोलू शकता. संजय सर. सर, प्रल्हाद सर, I want to talk. Yes, madam. Yes, just a moment. Can you raise your hand, please? Your good name? My name is Dr. Kalpana Jadhav. Yes. एकच मिनिट. संजय साबलेंची घेतल्यानंतर तुम्हाला घेऊ आपण. संजय साबले सर आहे तुम्ही? No issues. ठीक आहे मॅडम. कल्पना जाधव मॅडम तुम्ही बोला. सर, संजय साळवे की साबळे सर? साळवे दिसतात, साबळे दिसतात. ओके. मी बोलू सर? हा, बोला मॅडम, बोला. हा, क्रांती मॅम, मी डॉक्टर कल्पना, सिम्बायसिस कॉलेजची लायब्ररियन आहे. मी लॉ कॉलेजची लायब्ररियन आहे. पण माझ्या लायब्ररीचं चित्र काहीसं वेगळं आहे. लायब्ररीमध्ये कमीत कमी रोज 1200 ते 1300 स्टुडंट्स येतात. आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे की एवढ्या मोठ्या स्टुडंट्सला कुठे ठेवायचं, म्हणून आम्ही प्रिंट मीडिया बरोबर ई रिसोर्सेस पण घेतो. अराउंड 55 lakhsचे आम्ही ई रिसोर्सेस घेतो. बट स्टील वी आर स्ट्रगलिंग एव्हरी डे की स्टुडंटला बसायला वायफाय साठी कुठे जागा द्यायची, ई लायब्ररी साठी कुठे, डिजिटल साठी कुठे आणि रिडिंग साठी कुठे. म्हणजे डे बाय डे इतर लायब्ररीची सिच्युएशन पाहिली तर इतर लायब्ररीची सिच्युएशन अशी आहे की मुलं जात नाही. पण आमच्या लायब्ररीची अशी सिच्युएशन आहे की मुलं कंपल्सरी येतातच. आम्हाला डिनाय करावं लागतं की बस आता आतमध्ये घ्यायला आम्हाला चान्स नाही. आम्ही 120चं लॅब केलंय की डिजिटल लायब्ररीसाठी. मोठं रिडिंग हॉल केलेलं आहे, क्युबिकल्स केलेलं. पण आमच्याकडे दिस इज नॉट द प्रॉब्लेम. आमच्या लायब्ररीचं हे प्रेस्टिज आहे की मुलं जास्तीत येतात. तर काही लोक म्हणतात की आमच्याकडे मुलं येतच नाहीत. जर आपण हायब्रिड लायब्ररी, डिजिटल लायब्ररी आणि प्रिंट मीडिया याचं जर कॉम्बिनेशन केलं तर निश्चितच आपण या सगळ्यांवर मात करू शकतो. मॅम, काय वाटतं तुम्हाला?
मॅडम, हा वेगवेगळ्या स्ट्रीमचा वेगवेगळा प्रश्न आहे. ऍक्च्युली लॉयर्स मध्ये किंवा लॉ एज्युकेशन मध्ये त्यांना अलर्ट राहावं लागतं की आज काय डिसिजन झालेलं आहे नवीन. त्यामुळे तुम्ही प्रिंट एडीएस सोबत मोबाईल वगैरे किंवा रिसोर्सेस त्यांना देत असाल तर ते त्यांना गरजेचं आहे आणि त्यांना लायब्ररी देणं हेही गरजेचं आहे. एवढा आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे विद्यार्थी येत नाही हे त्यांचं जे म्हणणं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना तशीच ते अभ्यासाबद्दलची जास्त आवड राहत नाही. आणि लॉ कॉलेजेसमध्ये हे तर गरजच आहे त्यांची की त्यांना लेटेस्ट अपडेट्स कळाव्यात म्हणून ते लायब्ररीत सातत्याने येणारच. तुमचं अभिनंदन, तुमच्याकडे इतके विद्यार्थी येतात की तुम्ही त्यांची सोय करू शकत नाहीये आणि आम्ही विद्यार्थी बघण्यासाठी आसुसलेले असतो. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅम. तुमचा रिझ्यूम बघितला, तुमचा रिझ्यूम फार तगडा आहे. तुम्ही बुद्धिझम मध्ये पण बरंच काही केलेलं आहे. तुमचं पीएचडी ही मी पाहिलेलं आहे. तुमचं नॉलेजही आता तुम्ही शेअर केलेलं आहे. अँड द एक्झाम्पल यू हॅव गिव्हन डॉक्टर आंबेडकर, इट वॉज रिअली एक्सलंट वेल. आज डॉक्टर आंबेडकरांमुळे आज आपण करुणा असतानाही घरात राहिलेलो आहे. फक्त आपलं संविधान अतिशय बळकट असल्या कारणानं मॅम आपण सेफ आहोत. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू की तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसांचे की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर आंबेडकर यांच्या उदाहरणासहित तुम्ही अगदी मातृभाषेतून सांगितलं. त्याबद्दल तुमचं फार फार अभिनंदन. कारण लोक फारसे असे एक्झाम्पल देत नाहीयेत जे रियालिटीवर आहेत. I don't like artificial thing. You give the whatever example you already share that was a realistic. Thanks ma'am. Abhinandan करते तुमचं पुन्हा. थँक्यू मॅडम. द नेक्स्ट वन इज संतोष कीर्तनकर. मॅडम संतोष सर. हॅलो, नमस्कार मॅडम, मी कीर्तनकर बोलतो. थोडस जोरात बोलतो का? आवाज येत नाही तुमचा. हॅलो, नमस्कार, मी कीर्तनकर बोलतो, कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणीतून. हॅलो. हा बोला सर, बोल. येतोय ना आवाज? येतोय, थोडा कमी. हा येतोय. असं का? हा, मॅडमनी फार छान माहिती दिलेली आहे. तर मला एक असं विचारायचं मॅडमना की कॉलेज लायब्ररी मध्ये आपण बेस्ट प्रॅक्टिसेस आपण काय करू शकतो? एक नवीन विद्यार्थी पण आपल्याकडे यायला पाहिजे. त्याचं म्हणजे सगळे प्राध्यापक विद्यार्थ्यांना तर माहिती मिळालीच पाहिजे, पण ग्रंथपाल म्हणून आपल्याला सुद्धा त्याचं समाधान मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण बेस्ट प्रॅक्टिसेस काय काय करू शकतो? प्लीज त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करता का? तर या ज्या मी काही उपक्रम सांगितले आहेत त्या बेस्ट प्रॅक्टिसेसच आहेत. ते आपण घेतो कशा त्यावर डिपेंड आहे. म्हणजे आता तर मी शॉर्टकट मध्ये असं म्हणेन की नॅकला काय अभिप्रेत आहे तेच कामं करावी. त्यामुळे बाकीच्यांनी काय बेस्ट प्रॅक्टिसेस घेतल्यात आणि त्यात थोडाफार बदल करून आपण काय घेऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. कारण हा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा राहणार आहे. बेस्ट प्रॅक्टिस हा दोनदा प्रश्न आलाय मॅडम. नक्कीच मी या विषयांवर पण विचार करत आहोत. बघू आपण पुढे मागे काहीतरी करू याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन राजकुमार घुले सर. हॅलो. थँक्यू कीर्तनकर सर. नेक्स्ट क्वेश्चन राजकुमार घुले सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हो, एकदम मस्तच आवाज येतोय सर, बोला. हा सर, मॅडमचे खूप खूप आभार सर. मी दुसऱ्यांदा ऐकतोय यांना. हो हो, खूप छान हे केलं. पण मला एक सांगायचं होतं सर की आपण जेव्हा ग्रंथपाल म्हणून पाहतो महाविद्यालयाच्या याच्यात, तर तेव्हा आपण सार्वजनिक लायब्ररी याचा सुद्धा थोडासा विचार करून त्यांना आपल्याला काय देतील. कारण आपल्याकडून मुलं गेल्यानंतर किंवा याच्या अगोदर त्याचे पालक असतील की ते फार सार्वजनिक वाचनालयाचे ते जास्त हे असतात. तर त्यांना आपल्याला काय करता येईल, कारण त्यांची सही आपल्याला कसं रिलेटेड राहतील प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून. यावर थोडंसं मॅडमला सांगता तर बरं होईल. मॅडम तुम्ही सांगता का मी सांगू? थोडंसं स्टार्ट करू. तुम्ही सांगा. सर्वात अगोदर मला मॅडम सांगेलच, पण मी पण थोडंसं ऍड करून घेतो. मी पण आपला तवा गरम आहे, मी माझी चपाती भाजून घेतो. तर ऍक्च्युली ग्रंथपाल हा फक्तच त्याच्या कॉलेजच्या मर्यादित नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आता सार्वजनिक ग्रंथालयाबद्दल बोलला, तर ऍज अ इंडिव्हिज्युअल सोशल रेस्पॉन्सिबिलिटी, जसं कॉर्पोरेट कंपनी कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी करते, तसंच माझं सर्व ग्रंथपालांना निवेदन आहे की त्यांनी एक स्वतःची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या आजूबाजूला जे काही सार्वजनिक ग्रंथालय आहे त्यांना डेव्हलप करण्याच्या मागे काही पण हातभार लावा. म्हणजे तुम्ही त्यांच्या कलेक्शन डेव्हलपमेंट पॉलिसीवर काम करा, त्यांच्या युजर्सवर काम करा, किंवा त्यांच्या सॉफ्टवेअर, त्यांच्यासाठी जो काही सॉफ्टवेअर लागणार आहे किंवा कम्प्युटरमध्ये काय त्यांना ट्रेनिंग लागणार आहे त्या संदर्भात थोडंसं काम करा. नक्कीच आपली पब्लिक लायब्ररी चांगली होईल, माझं असं मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझं छोटं मोठं काम चालू आहे. अजून सोशल मीडिया पर्यंत आलं नाहीये, पण ज्या दिवशी मी माझं काम ते पूर्ण करेल इन टर्म्स ऑफ पब्लिक लायब्ररी,
नक्की मी सोशल मीडियावर आणेल ते. मॅडम प्लीज तुम्ही पुढे सांगू शकता काय हा सांगायचं. सर. ओके सर मी तर ते लहानपणापासूनच पब्लिक लायब्ररी बद्दल बोलते आहे तुमच्या समोर, की आपल्या मुलाला आपण घरापासून कशी सुरुवात करतो आहोत रिडिंग मध्ये आणायची किंवा ते हॅबिट डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे पब्लिक लायब्ररीचं विद्यार्थ्यांसाठीही महत्व आहे. बरेच गोष्टी आपण आपल्या कॉलेजमध्ये कलेक्शन नाही करू शकत सगळ्याच गोष्टी, कारण आपल्याला टेक्स्टबुक पण बघायचे असतात, रेफरन्स बुक पण बघायचे असतात. तर अवांतर वाचण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना पब्लिक लायब्ररीज कडे नक्कीच प्रमोट करू शकतो, त्यांना त्याबद्दल माहिती देऊ शकतो. नक्की नक्की मॅडम. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. गुले सर. हा सर चालेल ना. हा ओके. हो चालेल दुबे सर. मॅडम. दुबे मॅडम. मंजू दुबे मॅडम. कमलेश मंजू दुबे. Hello. येस मॅडम. येस. Good evening, Taksande madam. गुड मॉर्निंग. मैडम एक्चुअली 2-3 प्रश्न मन में उठ रहे थे कि पूछे कि नहीं पूछे. एक तो मुझे लग रहा है कि नॉन रीडर्स को रीडर्स में कैसे कन्वर्ट किया जाए एट द फैग एंड ऑफ देयर एज. मतलब कि समझ लो मैं भी एक जमाने में बहुत आर्डेंट रीडर थी, लाइब्रेरी में ही पढ़ती रहती थी, और जब से लाइब्रेरियन बनी हूँ एक उल्टा सीन है कि उतना समय नहीं निकाल पाती हूँ पढ़ने के लिए. तो any tips from your side कि because you have continued to be a consistent reader, so this is the question. और दूसरा मैडम एक गूगलाइजेशन जब से हुआ है तो क्या सिर्फ बुक रीडिंग जरूरी है कि रीडिंग जरूरी है एक पर्सनालिटी डेवलपमेंट? यस यस. एज अ लाइब्रेरियन ये तो आपको भी पता है कि गूगल पे क्या होता है, उसका कितना ट्रस्ट वर्दी होता है, ये आप भी जानते हो. इसलिए आपने ही चूज करना है कि आपने बुक पढ़ना है या गूगल पढ़ना है. लेकिन मैडम देखिए बच्चे भी जब आते हैं और इन जनरल भी रीडिंग के लिए वो नंबर ऑफ स्टूडेंट्स जो आते हैं वो बहुत ही कम, मतलब जो बाकी स्टडी के अलावा जो पढ़ाई के लिए जो जनरल बुक्स के लिए, तो कैसे एक नॉन रीडर्स को रीडिंग के तरफ इंक्लाइन किया जाए, खासकर ये कॉलेज स्टूडेंट्स, क्योंकि हाँ जी बोलिए ना. हाँ, गूगल का वो जो है तो वो की टर्म्स डाल के इंस्टेंट कुछ मिलने के लिए वो गूगल करते हैं, लेकिन रीडिंग के लिए नहीं करते हैं. आप गूगल पे डाल के कोई किताब नहीं पढ़ते हैं, आप रेफरेंस ढूंढते हैं, मेरा ये कहना है. तो आपको किताब पढ़ने के बाद जो मैंने बातें कही है वो सब डेवलप होना है, तो आपको स्टूडेंट्स को किताब की तरफ ही लेके जाना है. गूगल पढ़ के कोई पंडित नहीं बन सकता है, ये मैं जानती हूँ. तो रिवर्स इंजीनियरिंग करना पड़ेगा मैडम. Reversal towards our traditional books. Okay, thank you, ma'am. Thank you, ma'am. It is very necessary to go to travel traditional habits. It was a refreshing session, ma'am. बिल्कुल lightly and lucid manner में आपने बहुत अच्छे से explain किया. Thank you. Thank you so much, Manju madam. I'm expecting your question. That's why I'm really happy that you at the end you had asked the question. Always Thank you, Professor, for giving the opportunity. Thank you. Yes, ma'am. Thank you so much. The next one is Kamlesh Sanjay Sable. संजय साबळे त्यांना बोलायचं नाही वाटतं, ते हात उचलतायत. परत आता संजय साल्वे. कमलेश संजय साल्वे. कमलेश संजय साल्वे. येस सर. नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार मॅडम. मला याच्यामध्ये खरोखर मॅडम तुमचा लेक्चर खूप चांगला झाला. बऱ्याचशा गोष्टी माझ्या लायब्ररीमध्ये मी यूज करतो. यासोबत मी एक असं सजेस्ट करेन मॅडम की माझ्या प्रिन्सिपल मला एक सांगितलं की दररोज आम्ही काय करतो माझ्या लायब्ररीमध्ये एक लेक्चर हा कंपल्सरी ठेवतो विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कुठेही फिरू देत नाही. एक लेक्चर कंटिन्यू लायब्ररीमध्ये ठेवतो की त्यांनी न्यूजपेपर रीड करायचे, जर्नल्स आणि बुक, अशा प्रकारे असा एक प्रोग्राम घेतो मॅडम की कंटिन्यू मध्ये माझ्याकडे 70 ते 80 विद्यार्थी, एक लेक्चर का असेना पण तो असतोच विद्यार्थी. त्यामुळे सुद्धा रिडिंग हॅबिट ही वाढल्या जाते. अशा प्रकारचा एक प्रोग्राम घेतो मॅडम. या व्यतिरिक्त जर समजा असं. हॅलो. येस ऐकतोय सर आम्ही. हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा. हा सर, अशा प्रकारचा एक प्रोग्राम घेता येईल सर, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा प्रत्येक लायब्ररीमध्ये.
तुमचं नक्की. अभिनंदन, कारण तुम्ही काहीतरी नवीन करता आहात. पण हे आपलं मॅनेजरियल स्किल आहे. आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांना लायब्ररीकडे कसं आकृष्ट करतो आहोत, त्याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. ते तुमच्या कॉलेजचं ऍडमिनिस्ट्रेशन पण त्यात इन्व्हॉल्व आहे, म्हणून ते सगळं होत आहे. तर ह्याचं सगळ्यांनाच, टीचर्सना पण ह्याचं महत्व पटलं तर ह्या गोष्टी सहजच होतील असं मला वाटतं. बरोबर मॅडम, एकदम बरोबर. शेवटचा ओके मॅडम, ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न असेल तर घेऊया, नाहीतर वृषाली दंडवते मॅडम आहेत आपल्यासोबत आहेत, सुरुवातीपासून आहेत. मी त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. वृषाली दंडवते मॅडम. कमलेश. वृषाली दंडवते मॅडम, हॅलो, ते आहेत का बघ? हा, एक मिनिट चेक कर. हा, कारण ते बोलले होते मला बोलते नक्की तुम्हाला सांगतो सर. आपल्याला काय बोलायचं आहे यार मॅडम? नाही येत वाटतं ना कमलेश? नाही येत. नाही मॅडम. वन्स अगेन आय वॉन्ट टू थँक्स फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. एक तर तुम्ही आपण या सर्व टेक्निकल ग्लिच मध्ये पण आपण सेशन केला आणि टेक्निकल प्रॉब्लेम खरंच म्हणजे काल संध्याकाळी आपण टेस्ट केलं, आज सकाळी व्यवस्थित चालत होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. आपण चेतन टकसाले सरांकडे पण होतो आणि अचानक हा प्रॉब्लेम झाला, पण त्यातनं पण आपण मार्ग काढून हा सेशन झाला. त्याच्या मागे तुमचंच मेहनत आहे आणि आमची लगन आहे. Thank you so much. I would like to thank Kamlesh, Sharvari, Ankush from Mumbai team because they are working very hard to conduct this such type of sessions. Thank you so much, madam. And definitely we are coming up with new topic and with new resource person in the next week. We will announce very soon. Thank you so much. Thank you, sir. Thank you so much. थँक यू सर. ज्यांना कुणाला फीडबॅक द्यायचा आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये किंवा बोलून जाऊ शकतात. ज्यांना कुणाला फीडबॅक द्यायचा असेल त्यांनी फीडबॅक चॅट बॉक्स मध्ये किंवा 2 शब्द बोलून जाऊ शकता. थँक्यू सर. थँक्यू. करते सर. हो मॅडम. चहा घ्या, छानसा चहा घ्या आता तुम्ही. हो चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅम. So I would request all of you, we are now going to end this meeting. They can leave according to your convenient time. And आपण मला वाटतं KCO मुंबई ऑफिस ओनली इज देअर ना? हॅलो कमलेश. हॅलो. हा, तू मी शर्वरी आणि अंकुश भेटूया आपण 5 मिनिटात. ओके, ठीक आहे. शर्वरी आहे ना? शर्वरी आहे. ओके ठीक आहे. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके. बंद.